पूर्ण कॉन्सन्ट्रेशन असेल, मध्ये मध्ये डिस्टर्बन्स असणार नाही. फुल कॉन्सन्ट्रेशननी लक्ष देऊन सगळ्या गोष्टी समजून घ्यायच्या आहेत. ओके, आता या चॅप्टर मधल्या नवीन नवीन ज्या गोष्टी आहेत त्या सुरू होत आहेत. ओके, मागच्या 2 लेक्चर मध्ये वेव्स चॅप्टर मधलीच रिव्हिजन झाली आहे, पण आजच्या लेक्चर पासून ऍडिशनल गोष्टी या ज्या काही चॅप्टर मध्ये आहेत, इम्पॉर्टंट गोष्टी या ज्या काही चॅप्टर मध्ये आहेत, त्या सगळ्या गोष्टी इझी वेनी कशा टॅकल करता येतील त्याचे लॉजिक्स, त्याच्या ट्रिक्स आजच्या लेक्चर मध्ये तुम्हाला मिळतील. ओके, सो we are going to solve some questions in today's lecture. Okay, so here you can see the question in front of you. Let us try to tackle this question. Okay, क्वेश्चन तुम्ही लिहून घ्यायची गरज नाही. आपण जसं व्हॉट इज गिवन व्हॉट इज आस्क एवढं लिहितोय, दॅट इज इनफ. ओके, हवं तर हा पीपीटी सुद्धा मी तुम्हाला प्रोव्हाइड करेन. ओके, सो क्वेश्चन लिहायची गरज नाही. सो बघा क्वेश्चन मध्ये काय दिलंय ते आपण लिहून घेतोय. मी जे काय लिहितोय ते सगळं तुम्ही लिहाल, क्वेश्चन परत लिहून घ्यायची गरज नाही. So let me read the question and let us tackle this question together. Okay, S1 and S2 are the two sources of light which produce individually disturbance at the point. Disturbance म्हणजेच wave. पॉइंट P ला डिस्टर्बन्स क्रिएट करतायत S1 आणि S2 हे 2 सोर्सेस, आणि हा पॉइंट P. सो पॉइंट P ला एक वेव S1 कडून आली आहे, पहिल्या सोर्स कडून आली आहे, आणि एक वेव दुसऱ्या सोर्स कडून आली आहे. Okay, S1 and S2 are the two sources of light which produce individually disturbance at point P given by E1 equal to 3 sin omega t and E2 equal to 4 cos omega t. So पहिली जी काय वेव आहे, पहिल्या वेवला त्यांनी काय लिहिलंय, E1 is equal to 3 sin omega t, आणि दुसरी जी काय वेव आहे पॉइंट P ला आलेली दुसरी जी काय वेव आहे, सेकंड वेव जी आहे, ती सेकंड वेव जी आहे ती दिली आहे E2 इज इक्वल टू, आवाज बाहेर नाही ना, बर, E2 इज इक्वल टू 4 cos ओमेगा टी. आता इमिजिएटली काय करायचं, ऑलवेज लक्षात ठेवा, वेव्हच्या इक्वेशनला बाळांनो ऑलवेज ए साइन ओमेगा टी प्लस अल्फा या फॉर्मॅट मध्ये अरेंज करायचं. कुठला फॉर्मॅट रिपीट करा एव्हरीवन, ए साइन ओमेगा टी प्लस अल्फा. सर ए तर झाला 3, साइन तर झाला साइन, ओमेगा टी तर झाला ओमेगा, प्लस अल्फा झाला 0, कारण नाही आहे ना तिथं, बरोबर. आता मला सांगा प्लस कॉस, या कॉसचा कोएफिशियंट काय आहे, पॉझिटिव्ह, म्हणजे हा झाला प्लस कॉस. प्लस कॉस प्लस साइनला कितीनं लीड करतोय, π/2 किंवा 90. मला डिग्री मध्ये सांगत चला, नंतर आपण त्याला रेडियन मध्ये कन्वर्ट करू. प्लस कॉस प्लस साइनला कितीनं लीड करतोय, π/2 किंवा 90. त्यानंतर मायनस साइन प्लस साइनला कितीनं लीड करतोय, मायनस साइन 180. मायनस साइन किती लीड करतोय 180, आणि मायनस कॉस किती लीड करतोय 270. काय काय लक्षात ठेवायला सांगितलंय बघा, प्लस कॉस लीड्स प्लस साइन बाय 90, प्लस कॉस किती लीड करतोय 90, कारण हा साइनचा ग्राफ आहे लक्षात घ्या, आणि कॉसचा ग्राफ कसा असतोय, इथनं चालू होतोय. जेव्हा साइन 0 ला असतोय तेव्हा कॉस ऑलरेडी कुठे पोहोचलेला असतोय, 90 ला पोहोचलेला असतोय. मायनस साइन म्हणजे असा ग्राफ येणार आहे लक्षात घ्या, मायनस साइन बरोबर साइनच्या उलटा ग्राफ येतोय. या सगळ्या गोष्टी आपण ऑलरेडी पण बघितल्या आहेत की प्लस साइनला प्लस कॉस 90 ला लीड करतोय, कारण तो ऑलरेडी 90 ला पोहोचलेला असतोय. मायनस साइन जो आहे तो प्लस साइनला किती लीड करतोय, हा 0 ला असतोय. साइन जेव्हा 0 ला असतोय तेव्हा कॉस 90 ला असतोय, तेव्हा मायनस साइन 180 ला असतोय, आणि मायनस कॉस 270 ला असतोय. सो बघा मी एकाच डायग्राम मध्ये सगळं ड्रॉ करणार नाही, आता एका डायग्राम मध्ये सेपरेट ड्रॉ करतो म्हणजे तुमच्या लक्षात येईल. हा असेल प्लस साइनचा ग्राफ, ओके. त्यानंतर हा असेल प्लस कॉसचा ग्राफ, प्लस कॉस ऑलरेडी 90 ला पोहोचलेला असतोय. साइन जेव्हा 0 ला तेव्हा प्लस कॉस कुठे पोहोचलाय, ऑलरेडी 90 ला पोहोचलाय, ओके. त्यानंतर मायनस साइन जो आहे तो बरोबर प्लस साइनच्या उलटा ग्राफ असेल, मायनस साइन जो आहे तो प्लस साइनच्या उलटा ग्राफ असेल.
तो 0, 90, 180 कम्प्लीट केलाय आणि तो आता जाणार आहे 270 ला. कळतंय का? म्हणजे हा मायनस साईन ऑलरेडी कुठं आहे? 0 ला की 180 ला आहे? 180 ला आहे, कारण तो जाणार आहे निगेटिव्ह एक्स्ट्रीमला आणि आहे मीनला. निगेटिव्ह एक्स्ट्रीमला जाणार आहे आणि मीनला आहे, म्हणजे 0, 90, 180 कम्प्लीट झालंय. येते का लक्षात? 0, 90, 180 कम्प्लीट झालंय आणि चाललाय तो 270 ला. म्हणजे आता तो 180 ला आहे. म्हणजे साईनची फेज जेव्हा 0 असते तेव्हा कॉसची फेज हा कोण आहे? साईन. हा कोण आहे? कॉस. हा कोण आहे? मायनस साईन. आणि हा कोण असेल? करेक्ट, मायनस कॉस. ओके, हा असेल मायनस कॉस. मग ह्या फेज डिफरन्सच्या लॉजिक नुसार तुम्हाला जसे वेव्हचे फेज डिफरन्स कॅल्क्युलेट करता येत होते तसे इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्ह किंवा लाईट वेव्हचे फेज डिफरन्सेस कॅल्क्युलेट करता येतात. साईन जेव्हा 0 ला आहे, जाणार 90 ला आहे ना, थोड्या वेळानं टाइम वाढत वाढत जाणार आहे, थोड्या वेळानं डिस्प्लेसमेंट वाढत वाढत जाणार आहे. मग टाइम वाढला की हा 90 ला चाललाय, आहे मीनला. 90 ला चाललाय म्हणजे तुम्ही 0 ला आहात, तुम्ही ऑलरेडी 90 ला पोहोचलाय. तुम्ही आहात मीनला आणि चाललाय निगेटिव्हला. आहात मीनला आणि चाललाय निगेटिव्हला म्हणजे 180 ला आहात. आणि हा कुठे आहे? निगेटिव्ह एक्स्ट्रीम म्हणजे 270. आलं का लक्षात? सो हे तुम्ही लक्षात ठेवणं एक्सपेक्टेड आहे की कुठला रेशो साईनला कितीनं लीड करतो. सो पट 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 सांगायचं. कॉस साईनला किती लीड करतो? प्लस कॉस प्लस साईनला किती लीड करतो? 90. मायनस साईन प्लस साईनला किती लीड करतोय? 180. मायनस कॉस प्लस साईनला किती लीड करतोय? 270. बरोबर? लक्षात राहील? लक्षात राहील. आता मुद्दाम हे पुसणार आहे तुमच्या समोरचं. साईन जेव्हा 0 ला आहे तेव्हा कॉस 90 ला आहे, मायनस साईन 180 ला आहे आणि मायनस कॉस 270 ला आहे. या हिशोबानं तुम्ही हे लक्षात एकदा ठेवलं तर ते लक्षात ठेवून तुम्ही हे पुढं टॅकल करू शकता. जेव्हा जेव्हा वेव्हचे इक्वेशन्स मिळतील तेव्हा तेव्हा ए साइन ओमेगा टी प्लस अल्फा या फॉर्मॅटमध्ये अरेंज करायचं. आता हा झाला ए. हा कोण आहे? प्लस कॉस आहे की मायनस कॉस आहे? कोइफिशियंट काय आहे? प्लस. म्हणजे हा झाला प्लस कॉस. मग प्लस कॉसला लिहायचं आहे मला प्लस साईनच्या लँग्वेजमध्ये. कोइफिशियंट पॉझिटिव्ह आणि प्लस साईन झालं. आलं का लक्षात? आत जे ब्रॅकेटमध्ये लिहिलंय ते सगळं ऍज इट इज लिहून काढायचं. इथं जेवढं काय काय लिहिलंय ते सगळं लिहून काढायचं. पण हा ग्राफ कॉसचा ग्राफ आहे आणि आम्ही कुठला ग्राफ लिहायला लागलोय? साईनचा. मग साईनचा ग्राफ फेज मध्ये कितीनं वाढवल्यानंतर तो कॉसचा ग्राफ बनेल? 90. कारण कॉस हा साईनला 90 न लीड करतोय, म्हणजे इथं काय यायला पाहिजे? π/2 यायला पाहिजे. सो याला तुम्ही कम्पेअर करू शकता. पहिली वेव्ह म्हणजे A1 साइन ओमेगा टी प्लस अल्फा 1 आणि याला तुम्ही कम्पेअर करू शकता दुसरी वेव्ह म्हणजे A2 साइन ओमेगा टी प्लस अल्फा 2. अशा पद्धतीने तुम्ही दोन वेव्ह लिहू शकता. पुढे काय म्हटलंय बघा? assuming E1 bar and E2 bar to be along the same line. म्हणजे दोन्ही वेव्ह along the same line आहेत असं अज्युम करा. म्हणजे ह्या लाईन्स अप्रॉक्सिमेटली पॅरलल आहेत. हा अँगल व्हेरी व्हेरी स्मॉल आहे असं अज्युम करायचं असतं. ओके, हा अँगल अप्रॉक्सिमेटली व्हेरी व्हेरी स्मॉल आहे. E1 आणि E2 जे काय आहेत अलॉंग दी सेम लाईन. अलॉंग दी सेम लाईन याचा अर्थ ह्या दोन लाईन्स मधला अँगल बघा, या दोन लाईन्स मधल्या अँगल पेक्षा सुद्धा जास्त जी मॅटर करणारी गोष्ट आहे ती अशी आहे की E1 आणि E2, E1 जर समजा वाय डिरेक्शन मध्ये व्हायब्रेट होत असेल, व्हायब्रेशन प्रोड्यूस करत असेल, तर E2 न पण वाय डिरेक्शन मध्येच करायचे. येते का लक्षात? पहिली वेव्ह आणि दुसरी वेव्ह, पहिली वेव्ह समजा व्हर्टिकल प्लेन मध्ये ऑसिलेशन्स घडवते, तर दुसऱ्या वेव्हनं पण व्हर्टिकल प्लेन मध्येच ऑसिलेशन्स घडवले पाहिजेत. आणि नॉट ओनली व्हर्टिकल प्लेन, तर तुम्ही समजा वाय डिरेक्शन मध्ये पहिल्या वेव्हची डिस्प्लेसमेंट जर वाय डिरेक्शन मध्ये आहे तर दुसऱ्या वेव्हची पण वाय डिरेक्शन मध्येच पाहिजे. म्हणजेच तुम्हाला याला y1 इक्वल टू लिहिता येईल आणि याला y2 इज इक्वल टू लिहिता येईल आणि रिझल्टंट डिस्प्लेसमेंट y इज इक्वल टू y1 प्लस y2 करता येईल. ओके, अज्युमिंग E1 अँड E2 आर इन सेम लाईन म्हणजे काय? E1 मुळे प्रोड्यूस होणारे व्हायब्रेशन्स ऍट पॉइंट P आणि E2 मुळे प्रोड्यूस होणारे व्हायब्रेशन्स ऍट पॉइंट P हे अलॉंग दी सेम लाईन असतील. मग एक तर व्हर्टिकल असतील किंवा मे बी हॉरिझॉन्टल असतील, मे बी अलॉंग झेड असतील, मे बी अलॉंग एक्स असतील. बरोबर? मग ते अचीव्ह करण्यासाठी काय करावं लागेल? ते अचीव्ह करण्यासाठी या लाईन्स ऑलमोस्ट पॅरलल ठेवा. समजा S1 चे व्हायब्रेशन्स व्हर्टिकल आहेत तर S2 चे व्हायब्रेशन्स पण व्हर्टिकल ठेवा. ओके, बर. आता E1 आणि E2 अलॉंग दी सेम लाईन आहेत. E1 आणि E2 अलॉंग दी सेम लाईन आहेत. फाइंड द रिझल्ट ऑफ देअर सुपरपोजिशन. म्हणजे आम्हाला विचारलंय काय? E1 प्लस E2 ची व्हॅल्यू तुम्हाला विचारलेली आहे.
काय विचारलंय आम्हाला? E1 प्लस E2 ची व्हॅल्यू म्हणजे रिझल्टंट वेव्हची व्हॅल्यू आम्हाला विचारलेली आहे. ओके, सो इज इक्वल टू क्वेश्चन मार्क. इथपर्यंत लिहून झालं. सो आता रिझल्टंट काढायचा आहे. दोन वेव्हचा रिझल्टंट आपण कसा काढला असता चेक करा. आणि त्यांनी जे काय लॉजिक दिलंय किंवा त्यांनी जे काय क्वेश्चन दिलंय त्या क्वेश्चनच्या हिशोबानं कसा काढायचा त्याचाही विचार करूया. बघा, समजा आम्हाला रिझल्टंट जर पाहिजे असेल दोन वेव्हचा, तर आम्ही काय लिहिलं असता? y इज इक्वल टू y1 प्लस y2 आणि त्याचा रिझल्टंट काय आला असता आठवतं का तुम्हाला? r साइन ओमेगा टी प्लस डेल्टा, वेअर r इज द रिझल्टंट एम्प्लिट्यूड. बरोबर का? r काय असतोय? रिझल्टंट एम्प्लिट्यूड आणि डेल्टा काय असतोय? रिझल्टंट इनिशियल फेज आणि डेल्टा असतोय रिझल्टंट इनिशियल फेज. बरोबर? देअरफॉर रिझल्टंट वेव्ह ई काय यायला पाहिजे? अशी यायला पाहिजे का? बघा, ई इज इक्वल टू E1 प्लस E2. त्या E1 आणि E2 चा जो काही रिझल्टंट असेल तो रिझल्टंट, ओके, इंटू साइन ओमेगा टी प्लस जी काही इनिशियल फेज असेल ती डेल्टा. ओके, हा झाला फॉर्म्युला, हे झालं त्याचं ऍप्लिकेशन. आता मला रिझल्टंट अँप्लिट्यूड काढायचा आहे. मग रिझल्टंट अँप्लिट्यूडचा फॉर्म्युला तुम्हाला काय माहितीये? दोन वेव्स जर तुम्हाला दिलेल्या असतील, पहिली दिली आहे A1 साइन ओमेगा टी प्लस अल्फा 1 आणि दुसरी दिली आहे A2 साइन ओमेगा टी प्लस अल्फा 2. तर रिझल्टंट तुम्हाला पाठ आहे A1 स्क्वेअर प्लस A2 स्क्वेअर प्लस 2A1 A2 कॉस ऑफ फेज डिफरन्स बिटवीन दी वेव्स. बरोबर? कॉस ऑफ फेज डिफरन्स बिटवीन दी वेव्स. आणि तुम्हाला हे शिकवलेलं आहे पहिल्या वेव्हची फेज म्हणजे काय असणार? ओमेगा टी प्लस अल्फा 1 प्लस साइनच्या जे काय लिहिले ते म्हणजे काय? फेज. सो पहिल्या वेव्हची फेज असणार ओमेगा टी प्लस अल्फा 1, दुसऱ्या वेव्हची फेज असणार ओमेगा टी प्लस अल्फा 2. फेज डिफरन्स घेतला तर ओमेगा टी ला ओमेगा टी कॅन्सल. फाय ची व्हॅल्यू किती आली? अल्फा 1 मायनस अल्फा 2 किंवा अल्फा 2 मायनस अल्फा 1. एनिथिंग इज व्हॅलिड. ओके, सो इथं आम्हाला फेज डिफरन्स पण माहित आहे. सर या फायला आम्ही अल्फा 1 मायनस अल्फा 2 लिहू शकतो किंवा अल्फा 2 मायनस अल्फा 1 लिहू शकतो. काही लिहिलं तरी चालेल, काही अडचण नाही. ओके, मॉड टाकून जरी लिहिलं, पॉझिटिव्ह आन्सर जरी लिहिलं तरी चालेल. ओके, मग आता मला सांगा रिझल्टंट वेव्हचा अँप्लिट्यूड कॅपिटल R तो आमच्या हिशोबानं काय यायला पाहिजे? पहिल्या वेव्हचा अँप्लिट्यूड E1 0 चा स्क्वेअर किंवा डायरेक्टली व्हॅल्यूज टाकल्या तरी चालतील. सांगा पहिल्या वेव्हचा अँप्लिट्यूड किती आलाय? त्याच्यामध्ये बघा, हा A1 कशाबरोबर कम्पेअर होतोय? 3. पहिल्या वेव्हचा अँप्लिट्यूड किती? 3. दुसऱ्या वेव्हचा किती? 4. पहिल्या वेव्हचा अल्फा 1 किती? 0. दुसऱ्या वेव्हचा अल्फा 2 किती? पाय बाय 2. या सगळ्या व्हॅल्यूज काय करायच्या? लगेच इथे टाकायच्या. काय येते सांगा? 3 स्क्वेअर प्लस 4 स्क्वेअर प्लस 2 इंटू 3 इंटू 4 इंटू कॉस ऑफ अल्फा 1 मायनस अल्फा 2. अल्फा 1 किती आला होता? 0. अल्फा 2 किती आला होता? पाय बाय 2. नंबर पॉझिटिव्ह टाकला तरी चालतोय असं तुम्हाला सांगितलंय, कारण कॉस ऑफ मायनस थिटा आणि कॉस ऑफ प्लस थिटा दोन्ही सेम असतात. कॉस ऑफ मायनस 30 इज इक्वल टू कॉस ऑफ प्लस 30, कारण कॉस फोर्थ क्वाड्रंट मध्ये आणि फर्स्ट क्वाड्रंट मध्ये सेमच असतो, हे लक्षात ठेवा. 3 स्क्वेअर किती आला? 9. 4 स्क्वेअर किती आला? 16. 9 प्लस 16 25 प्लस 2 इंटू 3 इंटू 4 इंटू कॉस ऑफ मायनस पाय बाय 2. कॉस ऑफ मायनस थिटा हा कॉस ऑफ प्लस थिटा असतो, त्यामुळे कॉस ऑफ मायनस पाय बाय 2 इज इक्वल टू कॉस ऑफ पाय बाय 2 लिहिलं तरी चालतं. इथं रिझन लगेच लिहूयात, बिकॉज कॉस थिटा इज इक्वल टू कॉस ऑफ मायनस थिटा किंवा कॉस ऑफ मायनस थिटा इज इक्वल टू कॉस ऑफ प्लस थिटा. निगेटिव्ह अँगलचा कॉस आणि पॉझिटिव्ह अँगलचा कॉस दोन्हीही सेम असतात, ही फॅक्ट आपल्याला ऑलरेडी माहित आहे. सो कॉस पाय बाय 2 किती येणार? कॉस 90 0 येणार. टू 0 इंटू एनिथिंग 0 झाला. सो 25 प्लस 0 म्हणजे रिझल्टंट अँप्लिट्यूड किती आला? 5. हा रिझल्टंट अँप्लिट्यूड जो काय आहे तो इलेक्ट्रिक फील्डचा रिझल्टंट अँप्लिट्यूड आहे. मग रिझल्टंट डिस्प्लेसमेंट नाही आहे ही, हा रिझल्टंट इलेक्ट्रिक फील्डचा अँप्लिट्यूड आहे. मग इलेक्ट्रिक फील्डचं युनिट काय असतंय? इलेक्ट्रिक फील्ड E इज इक्वल टू, करा जरा विचार आणि मला सांगा, किलोमीटर, मीटर, सेंटीमीटर, सेकंड काय असते? इलेक्ट्रिक फील्डचं युनिट काय? डेफिनेशन काय इलेक्ट्रिक फील्ड ऍट अ पॉइंटची? E इज इक्वल टू
एफ अपॉन क्यू आठवत आहे का, फोर्स पर युनिट चार्ज. ई इज इक्वल टू, बोला, ई इज इक्वल टू एफ अपॉन क्यू, फोर्स पर युनिट चार्ज म्हणजे युनिट काय आला पाहिजे, न्यूटन पर कुलोम. सो इथं तुम्हाला लिहावं काय लागणार, रिझल्टंट इलेक्ट्रिक फील्डचा अँप्लिट्यूड त्या पॉइंटला किती आला, 5 न्यूटन पर कुलोम. बरोबर. रिझल्टंट वेव्हचं इक्वेशन विचारलंय, त्यातला आर मिळाला. आता राहिलाय कोणाचा प्रश्न, डेल्टाचा प्रश्न राहिलाय. समजतंय का, आर कळाला, आता डेल्टा काढायचा आहे. बर, आपण A1 आपल्याला माहित आहे 3 आहे, A2 माहित आहे आपल्याला 4 आहे, अल्फा 1 माहिती आहे आपल्याला 0 आहे, अल्फा 2 पण माहिती आहे आपल्याला π/2 आहे. बरोबर. अल्फा 1 अल्फा 2 A1 A2 माहित आहेत. आर आपला रिझल्टंट वेव्हचा अँप्लिट्यूड कॅल्क्युलेट करून झालाय. राहिलाय प्रश्न डेल्टा कॅल्क्युलेट करायचा. बरोबर, राहिलाय प्रश्न डेल्टा कॅल्क्युलेट करायचा. तर त्यासाठी मी काय काय करणार बघा. डेल्टा कॅल्क्युलेट करण्यासाठी सांगा, दोन वेव्ह जर दिलेल्या असतील तर टॅन डेल्टा आपण काल शिकलो होतो, आठवतंय का, सांगा बरं, टॅन डेल्टा आठवतंय का बघा. A1 साइन अल्फा 1 प्लस A2 साइन अल्फा 2 अपॉन, करेक्ट, A1 कॉस अल्फा 1 प्लस A2 कॉस अल्फा 2. बरोबर. तो सगळेजण पहिल्यांदा इकडे लक्ष द्या आणि हा फॉर्म्युला रिपीट करा. टॅन डेल्टा इज इक्वल टू A1 साइन अल्फा 1 प्लस A2 साइन अल्फा 2 अपॉन A1 कॉस अल्फा 1 प्लस A2 कॉस अल्फा 2. बरोबर. मग आता पट 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 व्हॅल्यू सांगायला सुरुवात करा. पहिल्या वेव्हचा अँप्लिट्यूड किती आहे, 3. पहिल्या वेव्हचा अल्फा 1 किती आहे, 0. कम्पेअर केलंय ना आपण, पहिल्या वेव्हला A1 साइन अल्फा 1 बरोबर आणि दुसऱ्या वेव्हला A2 साइन अल्फा 2 बरोबर. A2 किती आहे, 4. दुसऱ्या वेव्हचा अल्फा 2 किती आहे, π/2 किंवा 90. पहिल्या वेव्हचा A1 आहे 3, पहिल्या वेव्हचा अल्फा 1 आहे 0, दुसऱ्या वेव्हचा A2 किती आहे, 4. दुसऱ्या वेव्हचा अँप्लिट्यूड 4 आहे आणि दुसऱ्या वेव्हचा अल्फा 2 किती आहे, π/2. दोन वेव्स तुम्ही पटकन कम्पेअर करायच्या. कशा बरोबर, A1 साइन अल्फा 1 बरोबर आणि A2 साइन अल्फा 2 बरोबर. रिझल्टंट अँप्लिट्यूड आणि रिझल्टंट इनिशियल फेज आर आणि डेल्टा कॅल्क्युलेट करायचा आणि मग इफेक्टिव्ह वेव्हचा आन्सर इझिली तुम्ही लिहू शकता. साइन 0 0, 0 इंटू एनिथिंग 0. साइन 90 +1 इंटू एनिथिंग इज दॅट थिंग. कॉस 0 +1 इंटू 3 ऍज इट इज. कॉस 90 0, 0 इंटू एनिथिंग 0. आन्सर किती आलं, 4/3. आन्सर आलं 4/3. आन्सर यायला लागले 4/3. हा 4 आहे, हा 3 आहे आणि हा डेल्टा असला पाहिजे मग. बरोबर का. मग नक्कीच हा किती असला पाहिजे, 5 असला पाहिजे. नक्कीच हा 5 असला पाहिजे. बरोबर. मग असा कोणता ट्रायंगल आहे जिथं 3 4 5 जर साईडचे रेशोज असतील किंवा साईडच्या व्हॅल्यूज 3 4 5 असतील तर 3 च्या अपोजिटचा अँगल किती शिकवलाय, 37. करेक्ट. 4 च्या अपोजिट किती, 53 आणि हा 5 च्या अपोजिट 90. मग डेल्टा नक्कीच किती असला पाहिजे, टॅन इनव्हर्स ऑफ 4/3 म्हणू, पण ट्रायंगल मध्ये बघणार ना आम्ही. 3 4 5 ट्रायंगल म्हणजे काय, स्मॉलर साईडच्या अपोजिट स्मॉलेस्ट साईडच्या अपोजिट स्मॉलेस्ट अँगल. 37 53 आणि 90. स्मॉलेस्ट साईडच्या अपोजिट स्मॉलेस्ट अँगल, लार्जेस्ट साईडच्या अपोजिट लार्जेस्ट अँगल. 3 च्या अपोजिट 37, 5 च्या अपोजिट 90. रिमेनिंग किती असणार, 4 च्या अपोजिट 53. सो टॅन इनव्हर्स ऑफ 4/3 म्हणायचं आणि हा अँगल किती आला, 53 डिग्री. त्याला रेडियन मध्ये लिहायचं असेल तर 53 इंटू π/180 रेडियन मध्ये जर लिहायचं असेल तर. समजतंय का. देअरफॉर रिझल्टंट वेव्ह काय झाली बा, रिझल्टंट वेव्ह, रिझल्टंट इलेक्ट्रिक फील्ड आपण अशी लिहिली, आर साइन ओमेगा टी प्लस डेल्टा. रिझल्टंट अँप्लिट्यूड किती आला, √A1 वाला फॉर्म्युला वगैरे वापरून किती आला होता जरा चेक करा. किती आला होता, 5 आला होता. ओके. साइन ओमेगा टी तर ऍज इट इज. डेल्टा किती आलाय, 53 इंटू π/180 रेडियन. पण जर 53 लिहिणार असाल तर इथं सांगावं लागेल त्यांना की हे आमचं मात्र डिग्री मध्ये आहे. सो दिस इज द रिझल्टंट इलेक्ट्रिक फील्ड ड्यू टू द ऍडिशन ऑफ
टू इलेक्ट्रिक फील्ड्स, दोन लाईट वेव्स एका ठिकाणी आल्या, त्या दोन लाईट वेव्स मुळे एक रिझल्टंट लाईट वेव्ह तयार झाली किंवा रिझल्टंट इलेक्ट्रिक फील्ड तयार झाली. अलग लक्षात काय केलंय आपण? आर कॅल्क्युलेट केला आणि आपण डेल्टा कॅल्क्युलेट केला. आर साठी काल आपण फॉर्म्युला डिराईव्ह केला होता, डेल्टा साठी पण बाळा आपण काल फॉर्म्युला डिराईव्ह केला होता. आठवतंय का? इथपर्यंत लिहून घ्या. ऑनलाईन पीपल राईट डाऊन अप टू दिस अँड टेल मी इन दी चॅट बॉक्स अप टू दिस क्लिअर अँड रिटन. दोन वेव्हचा रिझल्टंट काढला. पहिली वेव्ह सरळ सरळ दिली होती, ए साइन ओमेगा टी प्लस अल्फा 1 बरोबर कम्पेअर झाली. दुसरी वेव्ह पण दिली होती, ए साइन ओमेगा टी प्लस अल्फा 2 बरोबर कम्पेअर झाली. फक्त कॉसला साइन मध्ये कन्वर्ट केलं. बर, आता आणखीन काही क्वेश्चन्स सिमिलर कॉन्सेप्ट वरती बेस्ड, म्हणजे वेव्हच्या सगळ्या कॉन्सेप्ट तुमच्या पहिल्यांदा फॉर्म करून घेऊयात आपण. नेक्स्ट क्वेश्चन म्हणा. नेक्स्ट क्वेश्चन काय बघा. लाईट फ्रॉम दी टू सोर्स each ऑफ सेम फ्रिक्वेन्सी, दोन्ही सोर्सेसची फ्रिक्वेन्सी काय आहे? सेम आहे. अँड ट्रॅव्हलिंग इन द सेम डायरेक्शन, ही पण राईटलाच चालली आहे, पहिली वेव्ह पण राईटला चालली आहे, दुसरी वेव्ह पण राईटलाच चालली आहे. मग हा पहिला सोर्स, हा दुसरा सोर्स, व्हॉट इज गिवन तेवढंच फक्त लिहा, क्वेश्चन लिहित बसायची गरज नाही. आय विल प्रोव्हाइड दिस पीपीटी ऑल दी स्लाइड्स टू यू. सगळ्या स्लाइड्स देईन मी तुम्हाला यातल्या. दी लाईट फ्रॉम दी टू सोर्स इच ऑफ द सेम फ्रिक्वेन्सी, दोघांची फ्रिक्वेन्सी सेम आहे, त्यामुळे ओमेगा 1 ओमेगा 2 म्हणायची गरज नाही. ऑफ सेम फ्रिक्वेन्सी अँड ट्रॅव्हलिंग इन द सेम डायरेक्शन, ही पण राईटला चाललंय, हे पण राईटलाच चाललेलं आहे. बट विथ द इंटेन्सिटी इन दी रेशो 4:1. पहिल्या सोर्सची इंटेन्सिटी किंवा पहिल्या सोर्समुळे तयार होणाऱ्या लाईटची इंटेन्सिटी आणि दुसऱ्या सोर्समुळे तयार होणाऱ्या लाईटची इंटेन्सिटी I1/I2 काय रेशो बाळ? 4:1. बघा अशा पद्धतीनं पटपट क्वेश्चन वाचता व्हॉट इज गिवन कॅल्क्युलेट करता आलं पाहिजे. हा पहिला सोर्स, हा दुसरा सोर्स. इंटरफिअर म्हणजे सायमल्टेनियसली एकाच पॉइंटला येत आहेत आणि त्यांचा काहीतरी रिझल्टंट तयार होणार. पहिली वेव्ह इथं झाली, दुसरी वेव्ह पण इथं आली. पहिली वेव्ह, दुसरी वेव्ह, पहिल्या वेव्ह मुळे या पॉइंट पी ला जी काही इंटेन्सिटी आहे त्याला I1 म्हणूया. दुसऱ्या वेव्ह मुळे पॉइंट पी ला जी काही इंटेन्सिटी आहे त्याला I2 म्हणूया. बरोबर? पॉइंट पी ला पहिल्या वेव्ह मुळे इंटेन्सिटी किती? I1. पॉइंट पी ला दुसऱ्या वेव्ह मुळे इंटेन्सिटी किती? I2. आणि ह्या इंटेन्सिटीचा रेशो किती दिलाय त्यांनी? 4:1. फाइंड द रेशो ऑफ मॅक्सिमम टू मिनिमम इंटेन्सिटी. फाइंड द रेशो ऑफ मॅक्सिमम टू मिनिमम इंटेन्सिटी. आता आम्हाला विचारलंय काय? आम्हाला सर विचारलंय मॅक्सिमम टू मिनिमम इंटेन्सिटी. काल याचा फॉर्म्युला आपण बघितला होता, पण तुम्ही लगेच फॉर्म्युला चेक करू नका, आपण आठवूया फॉर्म्युला. कसा फॉर्म्युला आठवायचा तुम्ही सांगतो. का डिराईव्ह केला होता आपण? आरमॅक्स काढला होता, आर्मिन काढला होता, आयमॅक्स काढला होता, आयमीन काढला होता, आरमॅक्स अपॉन आर्मिन काढला होता आणि आयमॅक्स अपॉन आयमीन पण काढला होता. बरोबर? सगळ्यात पहिला रूल बघा सोल्युशन मध्ये काय होईल. एवढं तर आम्हाला माहित आहे की इंटेन्सिटी इज प्रपोर्शनल टू, करेक्ट, एम्प्लिट्यूड स्क्वेअर. इंटेन्सिटी इज प्रपोर्शनल टू एम्प्लिट्यूड स्क्वेअर. दोन्ही बाजूला स्क्वेअर रूट घेतलं तर रूट इंटेन्सिटी इज प्रपोर्शनल टू एम्प्लिट्यूड. परफेक्ट. रूट इंटेन्सिटी इज प्रपोर्शनल टू एम्प्लिट्यूड. म्हणजे एम्प्लिट्यूडचा स्क्वेअर दिसला तर त्याला कशाने रिप्लेस करू शकतोय? इंटेन्सिटीनं. आणि जर एम्प्लिट्यूड दिसला तर त्याला कशाने रिप्लेस करू शकतोय? रूट इंटेन्सिटीनं. मग मी काय करणार? मला जे विचारलंय ते लिहिणार. व्हॉट इज आस्क? आयमॅक्स अपॉन आयमीन. जर इंटेन्सिटी एम्प्लिट्यूडच्या स्क्वेअरला प्रपोर्शनल असेल तर आयमॅक्स हा आरमॅक्सच्या स्क्वेअरला प्रपोर्शनल असणार आणि आयमीन हा आर्मीनच्या स्क्वेअरला प्रपोर्शनल असणार. आणि इथला प्रपोर्शनलिटी कॉन्स्टंट आणि इथला प्रपोर्शनलिटी कॉन्स्टंट काय होणार? कॅन्सल होणार. पहिला जो रूल येणार तो असाच येणार का? बघा पहिला रूल असा येणार. पण सर आम्हाला आयमॅक्स अपॉन आयमीन पाहिजे.
आरमॅक्स अपॉन आरमीन पर्यंत आपण पोहोचलो, पण तुम्ही आरमॅक्स आणि आरमीन ऑलरेडी पाठ करून ठेवलाय. सांगा, दोन वेव्स, पहिल्या वेव्हचा अँप्लिट्यूड A1, दुसऱ्या वेव्हचा अँप्लिट्यूड A2 असं जर असेल तर आरमॅक्स किती असतो? A1 प्लस A2, बरोबर का? आरमॅक्स किती असतो? A1 प्लस A2 असतो सर. आणि आरमीन किती असतो? A1 मायनस A2 असतो. आरमीन किती असतो? A1 मायनस A2. सो आरमॅक्स रिप्लेस झाला, आरमीन रिप्लेस झाला, सर ब्रॅकेट ऍज इट इज राहिला, स्क्वेअर ऍज इट इज राहिला, बरोबर. आता नेक्स्ट स्टेप अशी आहे की सर आम्हाला तर I1 अपॉन I2 दिलंय, म्हणजे अल्टिमेटली इथं काय दिसले पाहिजेत? I1 I2 दिसले पाहिजे. आणि त्यात पण नुसते I1 I2 नको आहेत, आम्हाला I1 आणि I2 चे रेशो पाहिजे आहेत. म्हणून काय करायचं, आता या एम्प्लिट्यूड्स ना रिप्लेस करायला चालू करायचं. इथं A1 आहे की A1 स्क्वेअर आहे? बोला, A1 आहे की A1 स्क्वेअर आहे? A1. मग A1 कशाने रिप्लेस होणार? A1 कशाने रिप्लेस होणार? रूट I1. A1 कशाने रिप्लेस होणार? रूट I1. A2 कशाने रिप्लेस होणार? रूट I2. बघा, रूट I1 प्लस रूट I2 अपॉन रूट I1 मायनस रूट I2, ब्रॅकेट कंप्लीट आणि स्क्वेअर. इथपर्यंत लिहून घ्या. मग नेक्स्ट पेज वरती जाऊ आणि फर्दर कॅल्क्युलेशन करू. झालंय? इथपर्यंत लिहून घ्या, व्यवस्थित समजून घ्या पहिल्यांदा हे. म्हणजे या टाईपचे क्वेश्चन्स इतके स्ट्रॉंग करा की तुम्हाला पाठ करायची फारशी गरज लागणार नाही. प्रपोर्शनॅलिटीवरनं आणि बेसिक फॉर्म्युल्यावरनं तुम्ही त्या गोष्टी इझिली कॅल्क्युलेट करू शकाल. ओके, रूट I1 प्लस रूट I2 अपॉन रूट I1 मायनस रूट I2 ब्रॅकेट स्क्वेअर, हा आयमॅक्स अपॉन आय मीन आलेला आहे. ओके, सो नेक्स्ट पेज वरती जातोय मी आता. आयमॅक्स अपॉन आय मीन, सर आपला आयमॅक्स अपॉन आय मीन आला, लिहा माझ्या बरोबर, आयमॅक्स अपॉन आय मीन आला रूट I1 प्लस रूट I2 अपॉन रूट I1 मायनस रूट I2 ब्रॅकेटचा स्क्वेअर. पण सर आपल्याला त्यांनी I1 अपॉन I2 दिलाय. काय दिलाय? I1 अपॉन I2. सो I1 अपॉन I2 आणण्यासाठी आपल्याला काय करावं लागेल? वरती आणि खाली रूट I2 न डिवाइड करावं लागेल. या न्यूमरेटरला आणि या डिनॉमिनेटरला काय करावं लागेल? रूट I2 न डिवाइड करावं लागेल. मग असं होईल का बघा, न्यूमरेटरला रूट I2 न डिवाइड केलं तर रूट I1 बाय I2 प्लस 1 डिवायडेड बाय रूट I1 बाय I2 मायनस 1. आलं का लक्षात? न्यूमरेटर आणि डिनॉमिनेटरला काय केलं आपण? रूट I2 न डिवाइड केलं, ब्रॅकेट स्क्वेअर ऍज इट इज राहिला. रूट I1 बाय I2 किती दिलाय तुम्हीच सांगा मला. 4:1 की 1:4? व्यवस्थित चेक करा. 4:1 म्हणजे 4/1 प्लस 1 रूट ऑफ 4/1 मायनस 1. जर इथं 1/4 असेल तरी घाबरायचं काय कारण नाहीये. आन्सर काय निगेटिव्ह येत नाही, ब्रॅकेटचा काय आहे? स्क्वेअरच आहे. त्यामुळे इथं काय अडचण नाहीये, निगेटिव्ह मध्ये काय चुकणार नाहीये तुमचं, कारण अल्टिमेटली स्क्वेअरच आहे. स्क्वेअर रूट ऑफ 4 किती येणार? 2. 2 प्लस 1 येणार 3. स्क्वेअर रूट ऑफ 4 येणार 2. 2 मायनस 1 येणार 1. ब्रॅकेटचा स्क्वेअर, इंटेन्सिटीचा रेशो येणार 9:1. आय मॅक्स अपॉन आय मीन. समजलं का? आलं लक्षात? समजलं? सो दोन वेव्स दिल्या जातील, आय मॅक्स अपॉन आय मीन विचारला जाईल, इंटेन्सिटी रेशो दिला होता. ओके, सेम कधी कधी अँप्लिट्यूड रेशो देऊन आय मॅक्स अपॉन आय मीन विचारतील, कधी कधी इंटेन्सिटीचा रेशो देतील आणि आय मॅक्स अपॉन आय मीन विचारतील. सो अशा टाइपचे क्वेश्चन्स आम्ही इझिली टॅकल करू शकतो. आले लक्षात? ऑनलाईन पीपल अप टू दिस रिप्लाय इन द चॅट बॉक्स. CW चेक करा. आलं का बघा लक्षात? ओके, गुड. सो आता नेक्स्ट पॉइंट बघूयात किंवा नेक्स्ट क्वेश्चन बघा.
काय क्वेश्चन आहे बघा, इंटरेस्टिंग क्वेश्चन आहे. क्वेश्चन वाचूयात. व्हॉट इज गिवन, व्हॉट इज आस्क्ड लिहूयात. हा, फाइंड द मॅक्सिमम इंटेन्सिटी इन केस ऑफ, काय सांगतायत ते आम्हाला, फाइंड Imax, मॅक्सिमम इंटेन्सिटी इन केस ऑफ n आयडेंटिकल वेव्स. Imax, find Imax for n identical waves, n identical waves, each of intensity I naught. प्रत्येक वेव्हची इंटेन्सिटी किती आहे, I naught. each wave intensity is equal to I naught if the interference is, दोन टाइप दिलेत. पहिल्यांदा कोहरंट टाइपचा इंटरफरन्स झालाय, दुसऱ्या केसमध्ये इनकोहरंट टाइपचा इंटरफरन्स झालाय. बर, लिहून तर घ्या, हळूहळू लक्षात येईल काय विचारलंय. कोहरंट इंटरफरन्स आणि सेकंड आहे इनकोहरंट किंवा नॉन कोहरंट इंटरफरन्स. तर थोडंसं हे नवीन वाटतंय. बर, समजून घेऊ आपण याचं मिनिंग काय. पहिल्यांदा लिहूयात कोहरंट इंटरफरन्स. कोहरंट इंटरफरन्स, दोन वेव्हज मध्ये कोहरंट इंटरफरन्स करूयात, मग एन वेव्हज मध्ये कोहरंट इंटरफरन्स करूयात. बरोबर. आता काल तुम्हाला मी मिनिंग ऑफ कोहरन्स शिकवलं होतं. कोहरन्सचं मिनिंग असं होतं, समजून घ्या, इकडेच लक्ष द्या. कोहरन्सचं मिनिंग असं होतं, समजा हा पहिला सोर्स आहे, हा दुसरा सोर्स आहे, स्पेस मधला एनी जनरल पॉइंट तुम्ही घेतला. स्पेस मधला एनी जनरल पॉइंट जर आम्ही घेतला तर त्या पॉइंटला येणारी पहिली वेव्ह आणि त्या पॉइंटला येणारी दुसरी वेव्ह यांच्यामधला फेज डिफरन्स ऑलवेज काय असतो, कॉन्स्टंट. हा टाइम नुसार चेंज होतो का, नाही. मग इथं येणाऱ्या रिझल्टंट वेव्हचा अँप्लिट्यूड जो असतो तो बघा कसा असेल, A1 स्क्वेअर प्लस A2 स्क्वेअर प्लस 2A1 A2 कॉस फाय. आता मला सांगा, इथं येणाऱ्या रिझल्टंट वेव्हचा अँप्लिट्यूड आणि त्याच्यावरनं तिथं येणाऱ्या रिझल्टंट वेव्हची इंटेन्सिटी, ती असं लिहू शकतोय आपण, I इज इक्वल टू काय आलं होतं आठवतंय का, दोन्ही बाजूला स्क्वेअर केले होते, किंवा इथं लिहूयात R स्क्वेअर इज इक्वल टू काय येणार, A1 स्क्वेअर प्लस A2 स्क्वेअर प्लस 2A1 A2 कॉस फाय. आणि आपलं ठरलंय अँप्लिट्यूडचा स्क्वेअर असेल तर कशाने रिप्लेस होऊ शकतो, इंटेन्सिटी. सो ही झाली रिझल्टंट इंटेन्सिटी IR. पहिल्या वेव्हची इंटेन्सिटी नाही, स्क्वेअर नाही येणार, इथं काय आला पाहिजे I1, कारण अँप्लिट्यूडचा स्क्वेअर कशाने रिप्लेस होतो, इंटेन्सिटीनं. आणि अँप्लिट्यूड कशाने रिप्लेस होतो, रूट ऑफ इंटेन्सिटीनं. सो I1 प्लस I2 2 रूट I1 I2 कॉस फाय. आता मला सांगा, जर हा फेज डिफरन्स टाइम नुसार बदलणार नसेल, म्हणजे तो जर कॉन्स्टंट असेल, हा फाय जर कॉन्स्टंट असेल, नीट समजून घ्या, हा फाय जर कॉन्स्टंट असेल तर रिझल्टंट इंटेन्सिटी काय असणार, कॉन्स्टंट. पण हा जर फाय व्हेरिएबल असेल, तोच फाय जर व्हेरिएबल असेल, कॉन्स्टंट नसणार, तर रिझल्टंट इंटेन्सिटी पण व्हेरिएबल असणार गिवन पॉइंटला. समजतंय का. सो ऍट गिवन पॉइंट जर फेज डिफरन्स टाइम नुसार कॉन्स्टंट असेल तर रिझल्टंट इंटेन्सिटी पण कॉन्स्टंट असेल. पण तोच फेज डिफरन्स जर व्हेरिएबल असेल तर रिझल्टंट इंटेन्सिटी पण व्हेरिएबल असणार. ओके, हे पहिल्यांदा समजून घ्या. कोहरंट इंटरफरन्स किंवा कोहरन्स म्हणजे फेज डिफरन्स कॉन्स्टंट की व्हेरिएबल, कॉन्स्टंट की व्हेरिएबल, बोला सगळेजण, कॉन्स्टंट. फेज डिफरन्स कॉन्स्टंट असेल तर रिझल्टंट इंटेन्सिटी काय मिळणार, कॉन्स्टंट मिळणार. बरोबर. आता मॅक्सिमम इंटेन्सिटीचा फॉर्म्युला आपण काढला होता, असा आला होता का बघा, I max is equal to, दोन वेव्हचा पहिल्यांदा विचार करूयात. दोन वेव्हचा जर मी विचार केला तर I max is equal to I1
प्लस I2 प्लस 2√I1 I2 आणि कॉस फाय मॅक्सिमम इंटेन्सिटी जर मिळायची असेल तर फेज डिफरन्स काय पाहिजे? इव्हन मल्टिपल ऑफ पाय की ऑड मल्टिपल ऑफ पाय? इव्हन मल्टिपल ऑफ पाय. कुठलाही एक इव्हन मल्टिपल ऑफ पाय घेतला, 0 टाइम्स पाय, 2 टाइम्स पाय, 4 टाइम्स पाय, येते का लक्षात? मग इथं काय घेऊयात? 0 टाइम्स पाय चालेल, किंवा 2 टाइम्स पाय, किंवा 4 टाइम्स पाय. सगळ्यात सिंपल वाला कुठला आहे? 0 टाइम्स पाय, बरोबर का? सगळ्यात सिंपल वाला तर कुठला आहे? 0 टाइम्स पाय. आणि हा कॉन्स्टंट राहणार आहे, तो काय बदलणार नाही आहे टाइम नुसार. मग त्या केसमध्ये याचं जे काय उत्तर येतंय ते समजून घ्या. याचं उत्तर येतंय I1 प्लस I2 प्लस 2√I1 I2 कॉस 0 ची व्हॅल्यू किती? 1. आता या सगळ्याला तुम्ही असं लिहू शकताय की नाही? √I1 चा स्क्वेअर प्लस √I2 चा स्क्वेअर प्लस 2 इंटू √I1 √I2 a स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर प्लस 2ab आहे का नाही? येते का लक्षात? a स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर प्लस 2ab आहे का? हे आहे. म्हणजे याला a प्लस बी ब्रॅकेट स्क्वेअर लिहिता येते. काय लिहिता येते? a प्लस बी ब्रॅकेट स्क्वेअर लिहिता येते याला, बरोबर? बर. सो हा आयमॅक्स तुम्ही अशा पद्धतीने लिहू शकता कोव्हरंट इंटरफरन्स साठी. 2 वेव्हचा पहिल्यांदा करायला लागलोय, मग एन साठी करूया. इफ इट इज ट्रू फॉर 2 वेव्स, इट विल बी ट्रू फॉर n वेव्स ऑल्सो, बरोबर? अप टू दिस ऑनलाईन पीपल रिप्लाय इन दी चॅट बॉक्स, क्लिअर अँड रिटन. इकडे थोडस आपण एक्स्ट्रा पॉइंट केलाय. फार इंटरेस्टिंग क्वेश्चन आहे हा, लक्षात येईल, बरोबर? a स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर प्लस 2ab आहे. a स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर प्लस 2ab म्हणजे a प्लस बी ब्रॅकेट स्क्वेअर असणार. a प्लस बी ब्रॅकेट स्क्वेअर असणार, बरोबर? बर. आता मी नेक्स्ट पेज वरती जातोय आणि आयमॅक्स लिहितोय. नेक्स्ट पेज वरती जाऊन आयमॅक्स लिहितोय. आयमॅक्स इज इक्वल टू सर a प्लस बी, a म्हणजे √I1, b म्हणजे √I2, a प्लस बी ब्रॅकेट स्क्वेअर आहे, बरोबर? a प्लस बी ब्रॅकेट स्क्वेअर आहे, बरोबर? इफ दिस इज ट्रू फॉर 2 वेव्स, इट विल बी ट्रू फॉर n वेव्स, बरोबर का? फॉर n वेव्स, n आयडेंटिकल वेव्स, आयडेंटिकलचा विचार नंतर करू, पण इफ इट इज ट्रू फॉर 2 वेव्स, इट विल बी ट्रू फॉर n नंबर ऑफ वेव्स. n वेव्स साठी आयमॅक्स किती येणार? √I1 प्लस √I2 प्लस √I3 अँड सो ऑन अप टू n. येते का लक्षात? रूट ऑफ IN ब्रॅकेट स्क्वेअर. प्रत्येक वेव्हची इंटेन्सिटी किती दिली त्यांनी? सेम दिले ना, n आयडेंटिकल वेव्स म्हटलेलं आहे. प्रत्येक वेव्हची इंटेन्सिटी काय दिली आहे? सेम दिली आहे, I0 दिली आहे. सो √I0 प्लस √I0 प्लस √I0 असं किती वेळा? n टाइम्स. असं n टाइम्स करायचं आहे, ब्रॅकेट स्क्वेअर. सो n टाइम्स √I0 ब्रॅकेट कंप्लीट स्क्वेअर. आन्सर किती येणार? n स्क्वेअर इंटू I0. चेक करा. 2 वेव्हचा मॅक्सिमम तुम्हाला काढता आला असता, हे तर तुम्ही इथपर्यंत इझिली पोहोचला असता. n वेव्हचा मॅक्सिमम कसा काढायचा? इफ इट इज ट्रू फॉर, इफ दिस रूल इज ट्रू फॉर 2 आयडेंटिकल वेव्स और 2 वेव्स, इट विल बी ट्रू फॉर n वेव्स. जे 2 वेव्स साठी ट्रू आहे ते n वेव्स साठी पण ट्रू असेल. दॅट्स द फॅक्ट. दॅट्स द फॅक्ट. हे झालं कोव्हरंट सोर्सेस साठी. दिस इज ट्रू फॉर व्हॉट? कोव्हरंट सोर्सेस. कोव्हरंट सोर्सेस मध्ये फेज डिफरन्स ऍट गिव्हन पॉइंट चेंज होतो की कॉन्स्टंट राहतो? कॉन्स्टंट राहतो. बर. आणि मॅक्सिमम इंटेन्सिटी विचारली आहे. मॅक्सिमम इंटेन्सिटी विचारली असेल तर तो कॉन्स्टंट फेज डिफरन्स काय घेतला पाहिजे? इव्हन मल्टिपल ऑफ पाय की ऑड मल्टिपल ऑफ पाय?
इवन मल्टिपल ऑफ पाय, कुठलाही एक इवन मल्टिपल ऑफ पाय घ्या, आय मॅक्स कॅल्क्युलेट करा. जे 2 वेव्ह साठी ट्रू असेल ते एन वेव्ह साठी पण ट्रू असेल. दॅट्स द मेथड फॉर सॉल्विंग द गिवन क्वेश्चन. आलं लक्षात? बरोबर आहे का? आता मात्र नॉन कोहरंट सोर्सेस असतील तर काय, हे फार इंटरेस्टिंग आहे. म्हणजे 2 लाईट वेव्स मधला फेज डिफरन्स ऍट गिवन पॉइंट हा टाइम नुसार बदलणार आहे, सारखं 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 बदलणार आहे. हा फेज डिफरन्स टाइम नुसार बदलत असेल तर गिवन पॉइंटला येणारी रिझल्टंट इंटेन्सिटी सुद्धा टाइम नुसार बदलणार. एकदा मॅक्स होणार, परत 0 होणार, 0 म्हणजे मिनिमम, एकदा मॅक्स होणार, परत मीन होणार, परत मॅक्स होणार, परत मीन होणार. पण ती सेकंदाला 10⁹ टाइम्स, 10⁻12 टाइम्स चेंज होणार. इतक्या जास्त वेळा ती लाईट इंटेन्सिटी चेंज होते. ह्युमन आयला ते लक्षात येणारच नाही. 1/10 ऑफ सेकंड मध्ये जर चेंज झाली एखादी गोष्ट तर ह्युमन आयला लक्षात येतं. ह्युमन आय कॅन सेन्स इव्हेंट इफ इट हॅपन्स आफ्टर अ इंटरवल ऑफ 1/10 ऑफ द सेकंड. पण त्याच्यापेक्षा कमी टाइम मध्ये एखादी गोष्ट जर घडत असेल तर ती ह्युमन आयला सेपरेटली रेकॉग्नाइज होणार नाही. समजतंय का? सो इथं जी काही इंटेन्सिटी काढणार ती कशा पद्धतीनं काढणार चेक करा, जेव्हा हा फेज डिफरन्स व्हेरिएबल असेल तर. सो लिहा आता माझ्या बरोबर. फॉर पार्ट बी लिहा. फॉर नॉन कोहरंट सोर्सेस, फॉर नॉन कोहरंट सोर्सेस phase difference phi is variable. Phase difference phi is variable. Therefore cos phi is also variable. Therefore cos phi is also variable. And we know average value of cos phi, average value of cos phi किती असते फॉर गिवन टाइम? 1 टाइम पिरियड पासून 1 टाइम पिरियड किंवा 2 टाइम पिरियड और एनी इन जनरल कॉस्ट ची एव्हरेज व्हॅल्यू किती येते? एव्हरेज म्हणजे काय? एरिया अंडर कर्व अपॉन इंटरवल. आठवतंय का? एरिया अंडर कर्व अपॉन इंटरवल. सो कॉस्ट ची एव्हरेज व्हॅल्यू किती येणार? अरे कॉस्ट ची एव्हरेज व्हॅल्यू किती येणार? 0. बरोबर का? हा एरिया कसा असेल? पॉझिटिव्ह. हा एरिया तेवढाच निगेटिव्ह. एरिया अंडर कर्व किती झाला? 0. काही इंटरवल घेत बसायची गरज नाही. एरिया अंडर कर्व अपॉन इंटरवल म्हणजे काय असते? ऍव्हरेज. सो कॉस्ट ची ऍव्हरेज व्हॅल्यू, साइन ची ऍव्हरेज व्हॅल्यू किती असते? 0. बरोबर. याच्यामुळे आता रिझल्टंट इंटेन्सिटी किती येणार सांगा? इथे रिझल्टंट इंटेन्सिटी हा फॉर्म्युला काय होता? एम्प्लिट्यूडचा नाही, इंटेन्सिटीचा. I1 प्लस I2 प्लस 2 रूट I1 I2 cos phi. I1 प्लस I2 प्लस 2 रूट I1 I2 cos phi. पण याची ऍव्हरेज व्हॅल्यू किती झाली? 0 झाली. cos phi ची. cos phi ची ऍव्हरेज व्हॅल्यू 0. सो रिझल्टंट इंटेन्सिटी ऍट गिवन पॉइंट ही किती असणार? I1 प्लस I2 आणि cos phi हा ऑन एन ऍव्हरेज किती आहे? 0च आहे. त्यामुळे 0 इंटू एनिथिंग 0 झालं. सो ऍट ऑल दी टाइम्स रिझल्टंट इंटेन्सिटी ही I1 प्लस I2 एवढीच असणार आहे. कारण ती इतक्या फास्ट चेंज होतीये की तुम्हाला तो चेंज दिसतच नाहीये. ऍट गिवन पॉइंट इंटेन्सिटी ही इतक्या फास्ट सारखं 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 चेंज होतीये. सेकंदाला 10⁹ टाइम्स चेंज होतीये. तुम्हाला कळणारच नाहीये. मग तुम्हाला तिथं ऍव्हरेज इंटेन्सिटी दिसणार, हे लक्षात घ्या. ऍट अ गिवन पॉइंट जर इंटेन्सिटी चेंज होत असेल तर तुम्हाला काय दिसेल? ऍव्हरेज दिसेल. समजतंय का? फिक्स असेल तर जी फिक्स व्हॅल्यू आहे ती दिसेल. पण ऍट अ गिवन पॉइंट जर फेज डिफरन्स चेंज होत असेल तर ऍट अ गिवन पॉइंट इंटेन्सिटी चेंज होणार. मग इंटेन्सिटी चेंज होणार तर आम्हाला काय दिसणार? ऍव्हरेज दिसणार. म्हणून कॉस्टची ऍव्हरेज व्हॅल्यू घेतली, हे लक्षात घ्या. आणि कॉस्टची ऍव्हरेज व्हॅल्यू ओव्हर 1 सायकल किती आहे? 0. समजतंय का? सो ऍट अ गिवन पॉइंट तुम्हाला ऑलवेज जी इंटेन्सिटी दिसणार ती किती दिसणार? I1 प्लस I2.
सो दिस इज इंटेन्सिटी ऍट गिवन पॉइंट ऍट ऑल दी टाइम्स. अलग लक्षात. दिस इज द इंटेन्सिटी ऍट गिवन पॉइंट ऍट ऑल दी टाइम्स. लिहा इथं ऍट ऑल दी टाइम्स. मग ही इंटेन्सिटी वाढतीये तेही तुम्हाला कळणार नाही, कमी होतीये तेही तुम्हाला कळणार नाही. समजतंय का मी काय सांगतोय? ही इंटेन्सिटी चेंज व्हायला लागली आहे, फेज डिफरन्स चेंज होतोय, त्यामुळे इंटेन्सिटी चेंज होतीये, पण तो चेंज तुम्हाला लक्षात येणार नाही. समजतंय का? जसं आता जो फॅन फिरायला लागलाय त्याचं एक्झॅक्टली विंग कुठं आहे सांगता येतंय का? नाही, कारण ते इतक्या फास्ट चेंज होतंय की ते तुम्हाला प्रत्येक ठिकाणी आहे असं वाटतंय. समजतंय का? सो दॅट इज द कॉन्सेप्ट ऑफ ऍव्हरेजिंग. ही इंटेन्सिटी इतक्या फास्ट चेंज होते टाइमनुसार की तुम्हाला तिथं हीच इंटेन्सिटी कायम दिसतीये. समजतंय का? सो तिथं ती इंटेन्सिटी चेंज झाल्याचं फिलिंग तुम्हाला मिळणार नाही. यू विल गेट ऑलवेज द सेम इंटेन्सिटी ऍट ऑल द टाइम्स. But if it is true for 2 waves, it will be true for n waves. लिहा. For n waves, resultant intensity काय आहे ना? I1 plus I2 plus I3 so on up to In. आणि आयडेंटिकल वेव्स आहेत त्यामुळे काय लिहिणार? I0 plus I0 असं n टाइम्स. म्हणजे ते काय होणार? n times I0. This is the resultant intensity. This is the resultant intensity at given point. आणि ही चेंज होत नाहीये, त्यामुळे मॅक्सिमम वगैरे सांगायचं काय कारण नाही. ऍट ऑल टाइम्स चेंजेस होत नाही, तर कुठला मॅक्स आणि कुठला मिन दिसतच नाहीये. चेंज होत जरी असला तरी तो चेंज इतक्या फास्ट होतोय की ते लक्षात येत नाही. Up to this, reply in the chat box, clear and written. CW लिहून घ्या, समजून घ्या. आलं का बघा लक्षात? बारीक क्रिटिकल पॉइंट्स सुद्धा सॉल्व्ह करता येतील. नवीन गोष्ट लक्षात आली. कोहरंटचं जर तुम्ही इझिली सॉल्व्ह करू शकला असता, नो डाऊट. नॉन कोहरंटला तुम्हाला ऍव्हरेजिंगची कॉन्सेप्ट वापरावं लागेल. ऍव्हरेज व्हॅल्यू ऑफ कॉस 0 असते, ऍव्हरेज व्हॅल्यू ऑफ साइन 0 असते. कालच्या पेपरमध्ये पण लिहिलं असेल तुम्ही, लिहिलंय का? साइनचं, कॉसचं, ऍव्हरेज, RMS, हाफ सायकल, फुल सायकल सगळ्या व्हॅल्यू विचारल्या होत्या. सोल्युशन्स पण पाठवले त्याचे, क्रॉस चेक करून घ्या. बर झालंय. ऑनलाईन पीपल अप टू दिस. CW बोला. झालं. बर पुढे चला. नेक्स्ट चला, हेडिंग द्या. हेडिंग द्या इंटरफरन्स. हेडिंग द्या इंटरफरन्स. लेट मी रीड व्हॉट इज इंटरफरन्स. डायग्राम ही ड्रॉ करायची गरज नाही, तुम्ही ही डायग्राम ड्रॉ करायची गरज नाही, फक्त एक स्कीमॅटिक दिले तुम्हाला, ऑब्झर्व करा, नंतर करायचंय. पहिल्यांदा मी इंटरफरन्सची डेफिनेशन वाचतो. डेफिनेशन फक्त लिहून घ्यायची आहे तुम्ही. पहिल्यांदा मी वाचतो, मग तुम्हाला वेळ देतो. बघा, लक्ष द्या. द फेनोमेनन ऑफ redistribution of light energy in the space due to superposition of 2 or more light waves is called as interference. मेन कॉन्सेप्ट जी आहे ती अशी आहे की रिडिस्ट्रीब्युशन ऑफ लाईट एनर्जी. लाईट एनर्जी काय होते? रिडिस्ट्रीब्यूट होते. बर, इन द स्पेस. का? ड्यू टू सुपरपोजिशन ऑफ किंवा इंटरफरन्स ऑफ 2 or more लाईट वेव्स. म्हणजे एकाच पॉइंटला एक किंवा एकापेक्षा जास्त वेव्स येत आहेत. इथं लाईटची इंटेन्सिटी हाय, इथं मे बी लो, इथं मे बी परत हाय, इथं मे बी परत लो, इथं मे बी हाय, इथं मे बी लो. म्हणजे इथं तुम्हाला ब्राईट दिसतंय, इथं तुम्हाला डार्क, इथं ब्राईट, इथं डार्क, इथं ब्राईट, इथं डार्क. म्हणजे लाईटची इंटेन्सिटी काय झाली किंवा लाईटची एनर्जी काय झाली? रिडिस्ट्रीब्यूट झाली. बघा, इथं थोडस ऑब्झर्व करायचा प्रयत्न करा. लिहायला वेळ देतो, मध्ये मध्ये लिहू नका, थांबा. काय काय सांगतोय जरा ऑब्झर्व करा. या रिजन मध्ये तुम्हाला ब्राईट दिसतंय,
या रिजन मध्ये समजा डार्क दिसतंय, परत ब्राईट दिसतंय, परत डार्क दिसतंय, परत ब्राईट दिसतंय, परत डार्क दिसतंय, परत ब्राईट दिसतंय, परत डार्क दिसतंय. म्हणजे या रिजन मध्ये लाईटची एनर्जी काय झाली आहे, रिडिस्ट्रीब्यूट झाली आहे. सगळीकडे सेम लाईट दिसते का, नाही. आता रूम मध्ये जर बघितलं तर सगळीकडे सेम लाईट दिसते, पण असं पॉसिबल आहे की लाईटची इंटेन्सिटी तुम्हाला रिडिस्ट्रीब्यूट करता येते किंवा लाईटची एनर्जी तुम्हाला रिडिस्ट्रीब्यूट करता येते ड्यू टू सुपरपोजिशन ऑफ वेव्स. म्हणजे मला असं म्हणायचं आहे, समजा ऍट अ गिव्हन पॉइंट दोन सोर्सचा जर आपण विचार केला तर पहिल्या सोर्समुळे एक लाईट आली, दुसऱ्या सोर्समुळे एक लाईट आली. जर या दोन लाईट वेव्हचा या पॉइंटला कन्स्ट्रक्टिव्ह इंटरफरन्स झाला तर इथला रिझल्टंट अँप्लिट्यूड मॅक्सिमम असेल, रिझल्टंट इंटेन्सिटी मॅक्सिमम असेल. या पॉइंटला डिस्ट्रक्टिव्ह इंटरफरन्स झाला तर अँप्लिट्यूड मिनिमम, इंटेन्सिटी मिनिमम. या पॉइंटला परत कन्स्ट्रक्टिव्ह इंटरफरन्स झाला तर अँप्लिट्यूड मॅक्सिमम, इंटेन्सिटी मॅक्सिमम. या पॉइंटला परत डिस्ट्रक्टिव्ह इंटरफरन्स. म्हणजे काय तर एखाद्या पॉइंटला दोन लाईट वेव्स मधला जो काय इंटरफरन्स आहे तो कन्स्ट्रक्टिव्ह आहे की डिस्ट्रक्टिव्ह आहे. म्हणजे ऍट अ गिव्हन पॉइंट वेव्स इन फेज आहेत की आउट ऑफ फेज आहेत, याच्यावरती त्या पॉइंटला असणारी रिझल्टंट इंटेन्सिटी किंवा रिझल्टंट अँप्लिट्यूड डिपेंडंट होणार आहे. मग वेव्स इन फेज आल्या तर तिथं इंटेन्सिटी मॅक्सिमम, वेव्स आउट ऑफ फेज आल्या तर तिथं इंटेन्सिटी मिनिमम. येते का लक्षात? ड्यू टू सुपरपोजिशन ऑफ वेव्स लाईटची इंटेन्सिटी ऍट डिफरंट पॉइंट्स डिफरंट असू शकते. हे समजलं का? ड्यू टू सुपरपोजिशन ऑफ वेव्स ऍट डिफरंट पॉइंट्स लाईट मे बी इन फेज असेल, मे बी आउट ऑफ फेज असेल, मे बी काहीतरी वेगळा फेज डिफरन्स असेल, कारण फेज डिफरन्स वरती इंटेन्सिटी डिपेंडंट आहे ना. रिझल्टंट अँप्लिट्यूड किंवा रिझल्टंट इंटेन्सिटी फेज डिफरन्स वरती डिपेंडंट आहे. सो ऍट डिफरंट पॉइंट्स इन द स्पेस you will have different intensities. So you say light energy gets redistributed. मग आपण काय म्हणतो, एनर्जी रिडिस्ट्रीब्यूट झाली. काय म्हणतो आपण, एनर्जी रिडिस्ट्रीब्यूट झाली. सो लिहा आता इंटरफरन्सची डेफिनेशन. द फेनोमेनन ऑफ redistribution of light energy in the space due to superposition of two or more light waves is called as interference. ही डायग्राम ड्रॉ करायची गरज नाही, त्याची स्कीमॅटिक डायग्राम आपण नंतर ड्रॉ करूया. डेफिनेशन लिहून झाली की सांगा. डेफिनेशन फक्त लिहून घ्या. इंटरफरन्सची डेफिनेशन लिहून झाली की सांगा ऑनलाईन पीपल. झालं? बर. आता बर मला सांगा, लाईट वेव्ह आहे की पार्टिकल आहे? लाईट इज अ, आज जर मी तुम्हाला हा प्रश्न विचारला असेल की लाईट इज वेव्ह ऑर पार्टिकल, तर तुमचं उत्तर पाहिजे वेव्ह. तुमचं उत्तर काय पाहिजे, वेव्ह. आणि जेव्हा मॉडर्न फिजिक्सचा एक चॅप्टर शिकवेन, मॉडर्न फिजिक्सचा फर्स्ट चॅप्टर जो काय आहे फोटो इलेक्ट्रिक इफेक्ट, तो शिकवल्यानंतर तुम्ही म्हटलं पाहिजे लाईट इज पार्टिकल, बरोबर. आणि त्यानंतर पुन्हा तुम्हाला जर कुणीही क्वेश्चन केला की लाईट इज वेव्ह ऑर पार्टिकल, तुम्ही म्हणणार लाईट हॅज ड्युएल नेचर, बरोबर. सो सगळ्यात पहिला एक्सपेरिमेंट ज्यानं प्रूव्ह केलं की लाईट इज अ वेव्ह, लाईट मस्ट बी वेव्ह, हे ज्यानं प्रूव्ह केलं तो एक्सपेरिमेंट होता यंग्स डबल स्लिट एक्सपेरिमेंट. काय होता? यंग्स डबल स्लिट एक्सपेरिमेंट. लाईट ही वेव्ह आहे याचं पहिलं सॉलिड एक्सप्लेनेशन ज्यानं दिलं तो होता यंग्स डबल स्लिट एक्सपेरिमेंट. सो इथं 3 डायमेन्शन मध्ये विचार करायचा प्रयत्न करा. इथं एक स्लिट दिसते तुम्हाला,
पहिली स्लिट दिसते, या स्लिट मधून एक लाईट पास केली आहे. आता या स्लिट मधून लाईट पास केली, हा एक कार्डबोर्ड आहे, पुढे परत एक कार्डबोर्ड आहे, या कार्डबोर्डला परत 2 स्लिट्स आहेत. सो यांना म्हणायचं डबल स्लिट. S1 आणि S2 या 2 स्लिट्स आहेत. S1 आणि S2 काय आहेत? 2 स्लिट्स आहेत. म्हणजे हा एक लाईटचा सोर्स म्हणून काम करणार, हा दुसरा लाईटचा सोर्स म्हणून काम करणार. या पॉइंटला पहिल्या सोर्स मुळे पण लाईट येणार, दुसऱ्या सोर्स मुळे पण लाईट येणार. मे बी कन्स्ट्रक्टिव्ह इंटरफरन्स, डिस्ट्रक्टिव्ह इंटरफरन्स, डिपेंडिंग अपॉन दॅट इथली रिझल्टंट इंटेन्सिटी ठरणार. या पॉइंटला पहिल्या लाईटची पहिल्या सोर्सची वेव्ह येणार, दुसऱ्या सोर्सची वेव्ह येणार. मे बी कन्स्ट्रक्टिव्ह इंटरफरन्स, डिस्ट्रक्टिव्ह इंटरफरन्स, त्या हिशोबाने इथली इंटेन्सिटी ठरणार. असं प्रत्येक पॉइंटला होणार. असं स्पेस मधल्या प्रत्येक पॉइंटला पहिल्या सोर्समुळे वेव्ह येणार, दुसऱ्या सोर्समुळे वेव्ह येणार आणि त्या पॉइंटला येणारी रिझल्टंट इंटेन्सिटी ठरणार. असं प्रत्येक पॉइंटला होणार, स्पेस मधल्या प्रत्येक पॉइंटला. आणि त्यानंतर जे ऑब्झर्व झालं तो एक पॅटर्न ऑब्झर्व झाला. ब्राईट बँड, डार्क बँड, ब्राईट बँड, डार्क बँड. स्लिट आहे ना, स्लिट असेल तर काय दिसतील तुम्हाला? बँड्स दिसतील. सो एकदा डार्क बँड दिसतोय, परत ब्राईट, परत डार्क, परत ब्राईट, परत डार्क, परत ब्राईट, परत डार्क, परत ब्राईट. इथं जर आम्ही असा कार्डबोर्ड ठेवला, तर इथं आम्हाला काय दिसतोय? ब्राईट आणि डार्कचा काय दिसतोय? पॅटर्न दिसतोय. मग हा जो काय पॅटर्न आहे, या पॅटर्नचं जे एक्सप्लेनेशन देण्यात आलं, या पॅटर्नचं एक्सप्लेनेशन जे देण्यात आलं ते या लॉजिक्स नुसार देण्यात आलंय. या आपण आता मागच्या स्लाइड्स मध्ये जे काय शिकलोय, रिझल्टंट वेव्ह आणि जे काय लॉजिक शिकलोय, या लॉजिक्स वरती त्या पॅटर्नचं एक्सप्लेनेशन देण्यात आलं. या लॉजिक्स वरती येते का लक्षात? हे लॉजिक्स कुणाला ऍप्लिकेबल आहेत? वेव्हजना की पार्टिकल्सना? वेव्हजना. हे लॉजिक्स वेव्हजना ऍप्लिकेबल आहेत. आणि हा जो काय पॅटर्न आम्हाला दिसलाय, या पॅटर्नचं प्रत्येक पॉइंटचं एक्सप्लेनेशन वेव्हचे लॉजिक वापरून एक्सप्लेन करण्यात आले. आणि त्यामुळं हा फर्स्ट एक्सपेरिमेंट ठरला ज्यानं लाईटला वेव्ह म्हणून प्रूव्ह केलं. काय केलं? वेव्ह म्हणून प्रूव्ह केलं. सो ह्या पॉइंट नंतर असं प्रूव्ह झालं काय, की लाईट इज अ वेव्ह. आतापर्यंत लाईट इज समथिंग, वी डोंट नो व्हॉट इज इट्स एक्झॅक्ट नेचर, we don't have experimental evidence of light is a wave, but after this we got experimental evidence of light is a wave. बरोबर? त्यानंतर आफ्टर फ्यू इयर्स, तोपर्यंत आम्हाला असं वाटत होतं की लाईट इज अ वेव्ह. त्यानंतर आफ्टर फ्यू इयर्स हर्ट्स नावाचा एक सायंटिस्ट होता, त्यानं एक एक्सपेरिमेंट केला. त्या एक्सपेरिमेंट्सना एक्सप्लेन करण्यासाठी, त्या एक्सपेरिमेंट्सना जे काही कन्क्लुजन्स आले, रिझल्ट आले, ते एक्सप्लेन करण्यासाठी वेव्ह थेअरीचे एक्सप्लेनेशन्स युजफुल नव्हते. लाईट इज अ वेव्ह याला काही अर्थ राहत नव्हता, कारण तो एक्सपेरिमेंट एक्सप्लेन झाला नाही. असं का होतंय? या एक्सपेरिमेंट मध्ये असं का होतंय? हे लाईट इज अ वेव्ह ने एक्सप्लेन होतंय, पण हर्ट्सनी जो एक्सपेरिमेंट केला होता ते एक्सप्लेन नाही झालं. मग ते एक्सप्लेन करण्यासाठी आइन्स्टाईन नावाचा एक माणूस होता, मे बी ओळखीचा असेल तुमच्या. तो एक्सपेरिमेंट एक्सप्लेन करण्यासाठी कोणी केलेला? हर्ट्सनी केलेला एक्सपेरिमेंट एक्सप्लेन करण्यासाठी आइन्स्टाईननं काही गोष्टी अज्युम केल्या आणि त्या पद्धतीनं त्या एक्सपेरिमेंट मध्ये ज्या काही गोष्टी ऑब्झर्व झाल्या होत्या, ते ऑब्झर्वेशन्स, त्या गोष्टी किंवा ते कन्क्लुजन्स, ते सगळे त्यानं मॅथमॅटिकली प्रूव्ह करून दाखवले. आणि त्यावेळी त्यानं लाईटला ऍज अ पार्टिकल अज्युम केलं. काय अज्युम केलं? ऍज अ पार्टिकल. दॅट वॉज अ फर्स्ट एक्सपेरिमेंटल एव्हिडन्स दॅट द लाईट इज अ पार्टिकल. अँड दिस इज द फर्स्ट एक्सपेरिमेंटल एव्हिडन्स दॅट लाईट इज अ वेव्ह. सो बघा, स्टँडर्ड 12th मध्ये तुम्ही शिकणार आहात की लाईट इज अ वेव्ह, इट्स फर्स्ट एक्सपेरिमेंटल एव्हिडन्स. आणि तेच 2 चॅप्टर नंतर लगेच काय शिकणार आहात? लाईट इज अ पार्टिकल. आणि त्यानंतर सायंटिस्टनी हे अग्री केलं की लाईट हॅज अ ड्युएल नेचर. लाईट इज अ वेव्ह ऍज वेल ऍज इट इज अ पार्टिकल. सो आता हा काय नक्की एक्सपेरिमेंट होता? यंगनी नक्की काय एक्सपेरिमेंट केला? यंग्स डबल स्लिट एक्सपेरिमेंट नक्की काय होता हे आता आपण समजून घेऊयात. ओके, यंग्स डबल स्लिट एक्सपेरिमेंट आपण आता समजून घेऊयात. ही डायग्राम तुम्ही ड्रॉ करायची गरज नाही.
सो हेडिंग द्या यंग्स डबल स्लिट एक्सपेरिमेंट YDSE. बुक मध्ये सुद्धा हा शॉर्ट फॉर्म चालतो. दिस इज ऍप्लिकेबल. एक्झाम मध्ये पण चालतो. YDSE यंग्स डबल स्लिट एक्सपेरिमेंट. ही डायग्राम ऍक्च्युअल डायग्राम आहे. तशी डायग्राम ड्रॉ करायची गरज नाही आहे. आपण स्कीमॅटिक डायग्राम नंतर ड्रॉ करू. 2 डायमेन्शन मधली ड्रॉ करू. ही 3D मधली स्कीमॅटिक आहे. आपण 2D मधली ड्रॉ करू. यंग्स डबल स्लिट एक्सपेरिमेंट. ओके, दिलं हेडिंग. ब्रॅकेट मध्ये लिहा YDSE. बर, आता एक 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 सब पॉइंट याच्यामधले आपण कव्हर करत जाऊ. ओके, सो सगळ्यात पहिल्यांदा आपण स्कीमॅटिक डायग्राम ड्रॉ करूयात यंग्स डबल स्लिट एक्सपेरिमेंटची. सो ड्रॉ करा माझ्या बरोबर. इथं असेल पहिली स्लिट S1, इथं असेल दुसरी स्लिट S2, पहिली स्लिट दुसरी स्लिट. इथं असेल स्क्रीन ज्याच्यावरती पॅटर्न ऑब्झर्व केला जाईल. एक इंटरफरन्स पॅटर्न मिळतो. अल्टरनेट ब्राईट आणि डार्क बँड्स आम्हाला दिसतात. अल्टरनेट ब्राईट आणि डार्क बँड्स आम्हाला दिसतात. म्हणजे लाईट एनर्जी रिडिस्ट्रीब्यूट झाली. एका ठिकाणी अवेलेबल आहे, एका ठिकाणी अब्सेंट आहे. सो त्यालाच तर आम्ही इंटरफरन्स असं म्हणतोय किंवा इंटरफरन्स पॅटर्न असं म्हणतोय. ओके, त्यानंतर ड्रॉ करा सेंट्रल लाईन. ही असेल तुमची सेंट्रल लाईन. ही असेल सेंट्रल लाईन. ओके, हे दोन सोर्सेस जे काय आहेत ह्या स्लिट्स आहेत ऍक्च्युअली, बट दो स्लिट्स विल ऍक्ट ऍज लाईट सोर्सेस. दोज स्लिट्स विल ऍक्ट ऍज अ लाईट सोर्सेस. ते लाईटचे सोर्स म्हणून काम करतील. ओके, या दोन स्लिट्स मधलं डिस्टन्स जे काय आहे ते घ्यायचं स्मॉल डी. डिस्टन्स बिटवीन द टू स्लिट्स किती घ्यायचं? स्मॉल डी. डिस्टन्स बिटवीन द स्लिट्स अँड द स्क्रीन, ही आहे स्क्रीन. डिस्टन्स बिटवीन द स्लिट्स अँड द स्क्रीन, हे डिस्टन्स घ्यायचं कॅपिटल डी. किती घ्यायचं? कॅपिटल डी. ओके, हे दोन सोर्सेस कोहरंट पाहिजेत. हे दोन सोर्सेस कसे पाहिजेत? कोहरंट पाहिजेत. म्हणजे या दोन सोर्सेसमुळे किंवा या दोन स्लिट्समुळे ज्या काही वेव्स कुठल्याही पॉइंटला पोहोचतायत त्या पॉइंटला फेज डिफरन्स काय राहील? फिक्स राहील. फेज डिफरन्स फिक्स राहिला तर इंटेन्सिटी काय राहील? फिक्स राहील. समजतंय का? फेज डिफरन्स चेंज व्हायला लागला तर त्या पॉइंटला कधी मॅक्सिमम इंटेन्सिटी येईल, कधी मिनिमम, कधी मॅक्सिमम, कधी मिनिमम. मग ते इतक्या फास्ट चेंज होईल की तुम्हाला ऑलवेज प्रत्येक पॉइंटला सेमच लाईट दिसेल, युनिफॉर्म लाईट दिसेल. पॅटर्न दिसेल का? नाही. पॅटर्न जर बघायचा असेल तर काय कंपल्सरी आहे? हे दोन सोर्सेस कसे पाहिजेत? कोहरंट पाहिजेत. इथं जर तुम्हाला पॅटर्न बघायचा असेल म्हणजे इथं कंटिन्युअसली लाईट तुम्हाला ब्राईटच दिसली पाहिजे, इथं डार्कच दिसली पाहिजे, इथं ब्राईटच, इथं डार्कच, असं जर पाहिजे असेल तर त्या त्या पॉइंटला फेज डिफरन्स काय पाहिजे? फिक्स पाहिजे. हे लक्षात घ्या. आणि फेज डिफरन्स फिक्स असण्यासाठी दोन सोर्सेस ऑलवेज कसे पाहिजेत? कोहरंट पाहिजेत. ओके, सो हा झाला या सोर्सेसचा विचार. मग कोहरंट सोर्सेस तर मिळवायचे कसे? कोहरंट सोर्सेस मिळवण्यासाठी इथनं बाहेर पडणाऱ्या लाईटची फ्रिक्वेन्सी आणि इथनं बाहेर पडणाऱ्या लाईटची फ्रिक्वेन्सी एक्झॅक्टली इक्वलच पाहिजे. एक्झॅक्टली इक्वल पाहिजे. मग असे सर दोन सोर्सेस जर घेतले तर चालतील ज्यांच्या फ्रिक्वेन्सीज एक्झॅक्टली इक्वल आहेत. मग तुम्ही असं म्हणाल सर समजा इथनं येलो लाईटचा सोर्स घेतला, इथनं पण येलो लाईटचा सोर्स घेतला. आता येलो लाईटच्या सोर्ससाठी तुम्ही सोडियम लॅम्प वापरू शकता. सोडियम लॅम्प समजा आपण वापरला तर त्यातनं जी काय लाईट बाहेर पडते त्याला एक फिक्स फ्रिक्वेन्सी आहे. पण जर आम्ही दोन सोडियम लॅम्प वापरले, बघा इंटरेस्टिंग गोष्ट आहे, जर आम्ही दोन सोडियम लॅम्प वापरले तरी सुद्धा याच्या फ्रिक्वेन्सीमध्ये आणि याच्या फ्रिक्वेन्सीमध्ये काही ना काहीतरी स्लाइट व्हेरिएशन असू शकतं. इव्हन हा पण सोडियम लॅम्पच आहे. म्हणजे यात एखादा ऑइल लॅम्प असतो ना, ऑइल वापरता, वीक असते, त्याला वात असते, लॅम्प क्रिएट करतो ना आपण. मग समजा याच्यामध्ये आपण सोडियम भरला, याच्यामध्ये पण आपण सोडियम भरला. यातनं बाहेर पडणाऱ्या लाईटची वेव्हलेंथ किंवा फ्रिक्वेन्सी, यातनं बाहेर पडणाऱ्या लाईटची वेव्हलेंथ किंवा फ्रिक्वेन्सी एक्झॅक्टली इक्वल असणं इम्पॉसिबल आहे. एक्झॅक्टली इक्वल असणं इम्पॉसिबल आहे. आणि आम्हाला या सोर्स मधून बाहेर पडणाऱ्या लाईट वेव्स आणि या सोर्स मधून बाहेर पडणाऱ्या लाईट वेव्स यांच्या इंटेन्सिटीज काय पाहिजे आहेत? एक्झॅक्टली इक्वल पाहिजे आहेत. मग
सर दोन वेगवेगळे सोर्सेस वापरून चालणार नाही. या स्लिटसाठी वेगळा सोर्स, या स्लिटसाठी वेगळा सोर्स वापरून चालणार नाही. म्हणून ते काय करतात, एकच सोर्स वापरतात. या सोर्स मधनं, इथं कार्डबोर्ड आहे ना, इथं कार्डबोर्ड आहे. या कार्डबोर्ड मुळे काय होतं, ऍक्च्युली बघा असं आहे, ऍक्च्युली इथं एक स्लिट आहे. या एक स्लिट मधनं पहिल्यांदा लाईट या कार्डबोर्ड वरती पडणार आहे. परत या कार्डबोर्ड वरती दोन स्लिट्स तयार केल्या गेलेल्या आहेत. मग इथल्या पुढच्या ॲपॅरेटससाठी असं वाटतं की ही स्लिट म्हणजे एक लाईटचा सोर्स आहे आणि ही स्लिट म्हणजे दुसऱ्या लाईटचा सोर्स आहे. पण ह्या दोन्ही लाईट्स कुठनं ऑब्टेन केलेल्या आहेत, एकाच सोर्स पासून. जर दोन्ही लाईट्स एकाच सोर्स पासून ऑब्टेन केलेल्या असतील तर त्या दोन्ही लाईटच्या फ्रिक्वेन्सीज काय असतील, एक्झॅक्टली इक्वल. आणि एक्झॅक्टली इक्वल फ्रिक्वेन्सीज जर तुम्हाला मिळत असतील दोन सोर्सेसच्या, तर ते दोन सोर्सेस स्पेसमध्ये कुठल्याही पॉइंटला ऑलवेज काय असतात, कोहरंट असतात. म्हणजे त्यांच्यामुळं जो काय फेज डिफरन्स आहे ऍट एनी गिवन पॉइंट इन द फेज, ऍट एनी गिवन पॉइंट इन द स्पेस, तो ऑलवेज कसा असतो, कॉन्स्टंट असतो. ओके, म्हणून ही अरेंजमेंट केली आहे. ऍज सच या मागच्या अरेंजमेंटचा काहीही यूज नाहीये, लक्षात घ्या. दोन सोर्सेस ऑब्टेन केले, दोन सोर्सेस इक्वल फ्रिक्वेन्सीचे दोन सोर्सेस ऑब्टेन केले की काम झालं. इक्वल फ्रिक्वेन्सीचे दोन सोर्सेस ऑब्टेन केले की काम झालं. पण ते ऑब्टेन कसे करायचे, तर एकाच सोर्स पासून दोन सोर्स बनवायचे. मग कसे बनवायचे, इथे एक स्लिट तयार करा, एक सोर्स बनतोय. परत इथं दोन स्लिट्स तयार करा कार्डबोर्ड मध्ये आणि त्या एकाच सोर्स पासून परत दोन स्लिट्स तयार करा, दोन सोर्सेस तयार करा. हे दोन्ही सोर्सेस एकाच सोर्सनी इल्युमिनेट केले गेलेले आहेत. त्यामुळे इथनं बाहेर पडणारी लाईट आणि इथनं बाहेर पडणारी लाईट यांच्या फ्रिक्वेन्सीज एक्झॅक्टली काय असतील, इक्वल असतील. समजतंय का? म्हणजे सोर्सेस कोहरंट पाहिजेत, म्हणजे त्यांच्या फ्रिक्वेन्सीज एक्झॅक्टली इक्वल पाहिजेत. म्हणून त्याच्या मागे एकच सोर्स वापरा. समजतंय का? एकाच सोर्स पासून दोन सोर्स तयार करा. दोन वेगळे वेगळे सोर्स घेतले तर एक्झॅक्टली कोहरंट सोर्सेस मिळत नाहीत, एक्झॅक्टली इक्वल फ्रिक्वेन्सीज मिळत नाहीत. आणि कोहरन्सचं मिनिंग तुम्हाला ऑलरेडी क्लिअर आहे. ओके, आता बघा गंमत लक्षात घ्या. होतंय असं, या स्लिटमुळं या पॉइंटला लाईट येईल, या स्लिटमुळं या पॉइंटला लाईट येईल. इथं डिपेंडिंग अपॉन कन्स्ट्रक्टिव्ह इंटरफरन्स होतोय की डिस्ट्रक्टिव्ह इंटरफरन्स होतोय, लाईट मे बी प्रेझेंट असेल किंवा अब्सेंट असेल. इथं मे बी कन्स्ट्रक्टिव्ह इंटरफरन्स होतोय की डिस्ट्रक्टिव्ह इंटरफरन्स होतोय, त्याच्या हिशोबानं लाईट मे बी प्रेझेंट असेल किंवा अब्सेंट असेल. बरोबर. सो मी आता काय करतो, कसं डायग्राम ड्रॉ करा. मी जशा पद्धतीने डायग्राम ड्रॉ करतो तशा पद्धतीने डायग्राम ड्रॉ करा. इथं लाईट वेव्ह येईल पहिल्या सोर्स कडून, इथं लाईट वेव्ह येईल दुसऱ्या सोर्स कडून. या दोन वेव्ह जर इन फेज आल्या तर कन्स्ट्रक्टिव्ह इंटरफरन्स, आउट ऑफ फेज आल्या तर डिस्ट्रक्टिव्ह इंटरफरन्स. असं स्क्रीनवरच्या प्रत्येक पॉइंटला होणार. दिस विल हॅपन ऍट ईच अँड एव्हरी पॉइंट ऑन द स्क्रीन. स्क्रीनवरच्या प्रत्येक पॉइंटला तेच होणार. असं स्क्रीनवरच्या प्रत्येक पॉइंटला होईल. असं स्क्रीनवरच्या प्रत्येक पॉइंटला होते असं आपण दाखवूयात. हा एनी जनरल पॉइंट पी ऑन द स्क्रीन, एनी जनरल पॉइंट पी ऑन द स्क्रीन. बरोबर. ही स्क्रीन, हा एनी जनरल पॉइंट पी ऑन द स्क्रीन. हा स्क्रीनचा सेंटर, त्याला तुम्ही सी असं म्हणू शकता किंवा सेंटर असं पहिल्यांदा कंप्लीट नाव लिहा. हा एनी जनरल पॉइंट, एनी जनरल पॉइंटचं सेंटर पासूनचं डिस्टन्स लिहा एक्स. एनी जनरल पॉइंटचं सेंटर पासूनचं डिस्टन्स लिहा एक्स. लिहिलं. सो पॉइंट पी, पॉइंट पी ला लाईटची इंटेन्सिटी मॅक्स असेल, मीन असेल की एनी व्हॅल्यू इन बिटवीन असेल. हे कशावरनं ठरणार, तर इथं लाईट वेव्स कन्स्ट्रक्टिव्हली इंटरफिअर होत आहेत की डिस्ट्रक्टिव्हली, म्हणजे इन फेज येत आहेत की आउट ऑफ फेज येत आहेत की कुठला दुसरा वेगळा फेज डिफरन्स आहे, त्याच्यावरती या पॉइंटला लाईट ब्राईट असेल की डार्क असेल हे ठरणार. येते का लक्षात? ऑब्झर्व असं झालं की काही पॉइंट्स आम्हाला, काही बँड्स आम्हाला ब्राईट मिळाले. असे बँड दिसतात, असे बँड दिसतात स्क्रीनवरती. काही पॉइंट्स आम्हाला, काही बँड्स आम्हाला डार्क मिळाले, काही बँड्स आम्हाला ब्राईट मिळाले. आणि ते ब्राईट आणि डार्क बँड कसे होते,
अल्टरनेट होते, म्हणजे एकदा मॅक्सिमम इंटेन्सिटी परत मिनिमम इंटेन्सिटी, परत मॅक्सिमम इंटेन्सिटी परत मिनिमम इंटेन्सिटी, परत मॅक्सिमम इंटेन्सिटी परत मिनिमम इंटेन्सिटी, मॅक्स मीन असे आम्हाला बँड्स मिळाले, असे आम्हाला बँड्स मिळाले. मग हे जे काय बँड्स मिळाले हे आता आपल्याला इथं एक्सप्लेन करायचंय, हे आपल्याला काय करायचं इथं एक्सप्लेन करायचंय. आणि ते एक्सप्लेन करण्यासाठी तुम्ही फेज डिफरन्सचं लॉजिक युज करणार आहात. काय युज करणार आहात? फेज डिफरन्सचं लॉजिक आपण युज करणार आहोत. इथंपर्यंत लक्षात आलं? थोडं थोडं समजलं एक्सपेरिमेंट विषयी? सो या एक्सपेरिमेंट मध्ये आम्हाला काय मिळाले? अल्टरनेट ब्राईट आणि डार्क बँड मिळाले. आणि हे जे अल्टरनेट ब्राईट आणि डार्क बँड एक्सप्लेन केले गेले ते कशाच्या बेसिसवरती एक्सप्लेन केले गेले? वेव्हच्या फेज डिफरन्सच्या लॉजिकनं आणि पाथ डिफरन्सच्या लॉजिकनं एक्सप्लेन केले गेले. ओके, सो थोडंसं पुढच्या पेज वरती लिहून घ्या अजून. हा, हेडिंग द्या फेज पाथ डिफरन्स, हेडिंग द्या पाथ डिफरन्स at a given point, path difference at a given point on the screen, path difference between the waves असं म्हटलं तरी चालेल. at a given point on the screen, स्क्रीनच्या गिवन पॉइंटला जो काय पाथ डिफरन्स आहे तो पाथ डिफरन्स आता आपण कॅल्क्युलेट करणार आहोत. ही झाली आपली स्क्रीन, ही झाली सेंट्रल लाईन, ही झाली सेंट्रल लाईन, हा झाला फर्स्ट सोर्स S1 बरोबर, हा झाला सेकंड सोर्स S2. ऍक्च्युअली त्या स्लिट्स आहेत पण आपण त्याचं टू डायमेन्शनल व्हर्जन काढतोय त्यामुळे ते आम्हाला पॉइंट दिसत आहेत पण ऍक्च्युअली त्या स्लिट्स आहेत. ओके, कशा पद्धतीच्या स्लिट्स आहेत ते तुम्हाला या स्लाइड्स मध्ये दाखवलेलं आहे. ओके, बर, आता एक एनी जनरल पॉइंट घेऊयात P. लेट अस कन्सिडर एनी जनरल पॉइंट P ऑन द स्क्रीन. लेट अस कन्सिडर एनी जनरल पॉइंट P ऑन द स्क्रीन. ओके, पॉइंट P ला आलेली पहिली वेव, पॉइंट P ला आलेली फर्स्ट वेव ड्रॉ केली, पॉइंट P ला आलेली सेकंड वेव ड्रॉ केली, ही झाली फर्स्ट वेव, ही झाली सेकंड वेव. ओके, या दोन वेव्स मध्ये पॉइंट P ला किती पाथ डिफरन्स आहे बघा. तो पाथ डिफरन्स जर इव्हन मल्टिपल ऑफ लॅम्बडा बाय 2 असेल तर कन्स्ट्रक्टिव्ह इंटरफरन्स, ऑड मल्टिपल ऑफ लॅम्बडा बाय 2 असेल तर डिस्ट्रक्टिव्ह इंटरफरन्स. कन्स्ट्रक्टिव्ह इंटरफरन्स झाला की पॉइंट P ब्राईट असेल, डिस्ट्रक्टिव्ह इंटरफरन्स झाला की पॉइंट P डार्क असेल. येते का लक्षात? आणि मग तो कम्प्लीट पॅटर्न हळूहळू काय होणार? एक्सप्लेन होणार. बरोबर, या दोन लाईट वेव्स मधला पाथ डिफरन्स आपल्याला कॅल्क्युलेट करायचा आहे. या झाल्या दोन स्लिट्स, स्लिट्स मधलं डिस्टन्स आपण किती घेतोय बोला? डी का स्मॉल डी? स्मॉल डी. आणि स्लिट्स आणि स्क्रीन मधलं डिस्टन्स किती घेतोय? कॅपिटल डी. डिस्टन्स बिटवीन स्लिट्स अँड द स्क्रीन ते मात्र किती आहे? कॅपिटल डी. ओके, सो आता आपल्याला काय करायचं आहे? आपल्याला आता हा पाथ डिफरन्स कॅल्क्युलेट करायचा आहे. सो लिहा पाथ डिफरन्स, पाथ डिफरन्सला आपण पीडी असं म्हणणार आहोत, पी डॉट डी डॉट शॉर्ट मध्ये. पहिल्यांदा लिहा पाथ डिफरन्स ऍट गिवन पॉइंट. गिवन पॉइंटची पोझिशन फ्रॉम द सेंटर ऑफ द स्क्रीन, त्याला काही लोक एक्स म्हणतात, काही लोक वाय म्हणतात, आपण एक्स म्हणू आणि त्यालाच इक्वल टू वाय असं म्हटलं तरी चालेल. ओके, पी डॉट डी डॉट डिस्टन्स ऑफ गिवन पॉइंट फ्रॉम द सेंटर ऑफ द स्क्रीन किती घ्यायचं ठरलंय? एक्स किंवा वाय, स्मॉल एक्स किंवा स्मॉल वाय. बरोबर, पाथ डिफरन्स असा लिहिता येऊ शकतो का बघा? S2P मायनस S1P. पहिल्या वेव्हनं ट्रॅव्हल केलेला पाथ S1P, दुसऱ्यानं ट्रॅव्हल केलेला पाथ S2P, मोर कुठला आहे? S2P. मग S2P मायनस S1P. सो S2P मायनस S1P झाला पाथ डिफरन्स. ओके, आता थोडंसं ऑब्झर्व करा, नंतर लिहायला तुम्हाला मी वेळ देतो. एक 5 मिनिट थांबा, अजून थोडेसे एक्सटेंड होईल लेक्चर, त्यानंतर आपण थांबूया. लक्ष द्या.
आता ऑब्झर्व करा, नंतर मी तुम्हाला लिहायला वेळ देईन. बघा, मला कॅल्क्युलेट करायचं आहे S2P मायनस S1P चं उत्तर. ते मी याला इक्वेशन 1 म्हणून ठेवलेलं आहे. आता मी काय करणार आहे, मी पहिल्यांदा इथे एक पायथागोरस ट्रायंगल तयार करणार. इथे एक पायथागोरस ट्रायंगल तयार करणार, पॉइंट लिहिणार. इथं पॉइंट घेतो मी N, इथं पॉइंट घेतो मी N. ओके, मी लिहायला वेळ देतो. पहिल्यांदा सगळं ऑब्झर्व करा फक्त. हा पॉइंट लिहितो मी M. इथं पण एक पायथागोरस ट्रायंगल तयार केला. हे टोटल डिस्टन्स किती आहे? D. मग हे किती असणार आहे? D/2. हे पण किती असणार आहे? D/2. ओके, हे असणार आहे D/2, हे पण असणार आहे D/2. सो इथं आपण ते डिस्टन्स मार्क करून ठेवूयात. इथं ते आपण डिस्टन्स मार्क करून ठेवलं D/2. इथं पण ते डिस्टन्स मार्क करून ठेवलं D/2. ड्रॉ करू नका, फक्त समोर लक्ष द्या. सो आता मला S2P चा स्क्वेअर लिहिता येतोय बाय पायथागोरस. हे डिस्टन्स D/2 आहे, हे डिस्टन्स D/2 आहे, हे आम्हाला ऑलरेडी माहित झालेलं आहे. ओके, ते इथेही लिहून ठेवलं तरी चालेल. ऍट एनी गिवन पॉइंट मला पाथ डिफरन्स कॅल्क्युलेट करायचा आहे. म्हणजे मला S2P मायनस S1P ची व्हॅल्यू पाहिजे आहे सर. मग पहिल्यांदा S2P चा स्क्वेअर ऑब्टेन करा बाय पायथागोरस. S2P चा स्क्वेअर जो काय येणार, त्यासाठी मी काय करणार, तर त्यासाठी मी ट्रायंगलचा विचार करणार. S2PN ट्रायंगल, S2PN ट्रायंगल. याच्यामध्ये S2P च्या स्क्वेअरची व्हॅल्यू, हायपोटेनसच्या स्क्वेअरची व्हॅल्यू, S2N चा स्क्वेअर प्लस PN चा स्क्वेअर, S2N चा स्क्वेअर प्लस PN चा स्क्वेअर. S2N जो आहे तो आहे कॅपिटल D, म्हणजे D स्क्वेअर. ऑब्झर्व करा फक्त, S2N म्हणजे D स्क्वेअर. आता PN स्क्वेअर म्हणजे काय असणार? गिवन पॉइंटचं सेंटर पासूनचं डिस्टन्स X आणि हे D/2, म्हणजे X प्लस D/2. म्हणजे PN चा स्क्वेअर येणार सर X प्लस D/2 ब्रॅकेट स्क्वेअर. ही व्हॅल्यू होणार S2P च्या स्क्वेअरची. ओके, S2P चा स्क्वेअर मिळाला. त्यानंतर मी आता S1P चा स्क्वेअर कॅल्क्युलेट करणार. कुठला ट्रायंगल यूज करून? पायथागोरस ट्रायंगल, S1MP ट्रायंगल. काही लिहू नका, फक्त ऑब्झर्व करा. S1MP किंवा S1PM ट्रायंगल, S1PM चा यूज करून मी S1P चा स्क्वेअर कॅल्क्युलेट करणार. तो S1P चा स्क्वेअर इज इक्वल टू S1M चा स्क्वेअर. लिहू नकोस, सगळं फक्त बघून घे, काही गडबड नाहीये. S1M चा स्क्वेअर प्लस PM चा स्क्वेअर प्लस PM चा स्क्वेअर. S1M जे येणार ते किती येणार? कॅपिटल D. सो कॅपिटल D चा स्क्वेअर. कळतंय का? S1M किती येणार? कॅपिटल D. आणि PM जे येणार ते PM किती येणार? P चं डिस्टन्स फ्रॉम द सेंटर किती आहे? X. P चं डिस्टन्स फ्रॉम द सेंटर ऑफ द स्क्रीन किती आहे? X. त्या X मधनं D/2 काय करावे लागतील? सबट्रॅक्ट. म्हणजे X मायनस D/2. तिकडे X प्लस D/2 आलं होतं, इकडे काय आलं? X मायनस D/2 ब्रॅकेट स्क्वेअर. इथंपर्यंत लक्षात आलं? बरोबर. आता याच्यानंतर काय कॅल्क्युलेट करायचं सांगतो. S2P स्क्वेअर मायनस S1P स्क्वेअर कॅल्क्युलेट करायचा. याला म्हणूयात इक्वेशन नंबर 3. काही लिहून घेऊ नका, नंतर लिहायला वेळ देईन मी तुम्हाला. आता याच्यानंतर कॅल्क्युलेट करायचा S2P स्क्वेअर मायनस S1P चा स्क्वेअर. S2P काय आला होता? D स्क्वेअर प्लस X प्लस D/2 ब्रॅकेट स्क्वेअर आला होता. हा आला होता S2P चा स्क्वेअर बाय पायथागोरस. आणि बाय पायथागोरस S1P चा स्क्वेअर काय आला होता? D स्क्वेअर प्लस इन द ब्रॅकेट X प्लस D/2 च्या ऐवजी आलं होतं बाळ X मायनस D/2 चा ब्रॅकेट स्क्वेअर. D स्क्वेअर मायनस D स्क्वेअर काय झालं? कॅन्सल. D स्क्वेअर मायनस D स्क्वेअर काय झालं? कॅन्सल. सो इथं राहिलं X प्लस D/2 चा ब्रॅकेट स्क्वेअर, हे मायनस साईन, आणि इथं राहिलं X मायनस D/2 चा ब्रॅकेट स्क्वेअर. X प्लस D/2 चा ब्रॅकेट स्क्वेअर कसा येणार? X स्क्वेअर प्लस D स्क्वेअर बाय 4 प्लस 2 इंटू X इंटू D/2. A स्क्वेअर प्लस B स्क्वेअर प्लस 2AB. हा झाला X प्लस D/2 चा ब्रॅकेट स्क्वेअर. D स्क्वेअर ला D स्क्वेअर तर कॅन्सल होतच, हा मायनस.
आता x मायनस d/2 चा ब्रॅकेट स्क्वेअर तो किती येतोय बघा, एक्स स्क्वेअर प्लस डी स्क्वेअर बाय 4 बरोबर ना, ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर मायनस 2 इंटू एक्स इंटू d/2. ऑब्झर्व करत राहा फक्त. एक्स स्क्वेअर मायनस एक्स स्क्वेअर किती आलं बोला, एक्स स्क्वेअर ला एक्स स्क्वेअर कॅन्सल, डी स्क्वेअर बाय 4 प्लस डी स्क्वेअर बाय 4 किती आलं 2d स्क्वेअर बाय 4 प्लस 2 ला 2 कॅन्सल म्हणजे इथं काय आलं एक्स डी, 2 ला 2 कॅन्सल इथं काय आलं मायनस एक्स डी. कॅन्सल होणार, बरोबर कॅन्सल होणार तुमचं खरं. हा इथं मायनस साइन आहे ना त्यामुळे कॅन्सल होणार बरोबर. डी स्क्वेअर बाय 4 मायनस डी स्क्वेअर बाय 4 कॅन्सल. बर मग आपण काय करूयात, हे कॅन्सल करून टाकू, हे कॅन्सल करून टाकू आणि डायरेक्टली जे शिल्लक राहतंय तेवढ्यालाच फक्त काय करू लिहून ठेवू. कोण शिल्लक राहतंय असं दिसतंय, हा एक्स डी आणि हा मायनस एक्स डी. हा मायनस मायनस काय होणार प्लस, बाकी सगळं काय व्हायला लागलंय कॅन्सल. एक्स स्क्वेअर मायनस एक्स स्क्वेअर कॅन्सल, डी स्क्वेअर बाय 4 मायनस डी स्क्वेअर बाय 4 कॅन्सल. सर हा एक्स डी ऍज इट इज शिल्लक राहिला, हा मायनस मायनस प्लस झाला त्यामुळे हा एक्स डी परत आला. सो एक्स डी प्लस एक्स डी किती आला 2xd. सर s2p स्क्वेअर मायनस s1p स्क्वेअर. बर हा झाला s2p चा स्क्वेअर मायनस s1p चा स्क्वेअर. पण सर आपल्याला काय पाहिजे पार्ट डिफरन्स, पण हा पार्ट डिफरन्स तर नाही आहे, आपल्याला काय पाहिजे s2p मायनस s1p पाहिजे आहे का लक्षात. मग आपण याला काय करणार a मायनस b असं लिहिता येईल का, ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर आहे का हे, मग त्याला असं लिहूयात का ए मायनस बी मल्टीप्लाइड बाय ए प्लस बी. अलग लक्षात इज इक्वल टू 2xd. बर ए मायनस बी काय झाला आमचा पार्ट डिफरन्स, ए मायनस बी काय झाला पार्ट डिफरन्स. हे ए प्लस बी जे आहे ते पलीकडे पाठवायचं, ए प्लस बी जे आहे ते काय करायचं पलीकडे पाठवायचं. आता हे पलीकडे आपण पाठवणार, पण सर आपल्याला याची व्हॅल्यू कुठं माहितीये, s2p प्लस s1p ची व्हॅल्यू माहित नाहीये, पलीकडे तर त्याला पाठवलं. मग आता इथं आपल्याला एक अप्रॉक्सिमेशन करावं लागतं, याला इक्वेशन नंबर 3 म्हणा. नाव इथं फर्स्ट अप्रॉक्सिमेशन जे काय तुमचं आहे ते येणार, काही लिहून घेऊ नका, लिहायला वेळ देईन. फर्स्ट अप्रॉक्सिमेशन असं येतंय s2p प्लस s1p इज अप्रॉक्सिमेटली इक्वल टू 2 टाइम्स कॅपिटल डी. वाय ते एक्सप्लेन करतो, चेक करा डायग्राम मध्ये बघा. हा जो काय s2p आहे, हा जो काय s2p आहे आणि हा जो काय s1p आहे आणि हा जो काय x आहे, यांच्या जनरल व्हॅल्यूज मी तुम्हाला सांगतो. हा कॅपिटल डी जो असतो तो जनरली असतो 100 सेंटीमीटर, 91 सेंटीमीटर, 110 सेंटीमीटर आणि या एक्स वायच्या ज्या काही व्हॅल्यूज असतात त्या असतात 2.1 सेंटीमीटर, 3.1 सेंटीमीटर. म्हणजे काय, दीज व्हॅल्यूज आर व्हेरी 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 स्मॉल कम्पेअर्ड विथ दिस डिस्टन्स. समजतंय का, या व्हॅल्यूज अगदीच 1 सेंटीमीटर 2 सेंटीमीटर अशा आहेत आणि या व्हॅल्यूज कशा आहेत 140 सेंटीमीटर, 90 सेंटीमीटर, 80 सेंटीमीटर. म्हणजे हे डिस्टन्स काय आहे व्हेरी व्हेरी स्मॉल आहे. हे डिस्टन्स व्हेरी व्हेरी स्मॉल असेल तर s1p अप्रॉक्सिमेटली इक्वल टू कॅपिटल डी म्हणता येईल. मला सांगा ना, हे डिस्टन्स किती आहे, आडवं डिस्टन्स किती आहे कॅपिटल डी, हे हॉरिझॉन्टल डिस्टन्स किती आहे कॅपिटल डी, हे व्हर्टिकल डिस्टन्स निग्लिजिबल आहे कम्पेअर्ड विथ द कॅपिटल डी, हे व्हर्टिकल डिस्टन्स निग्लिजिबल आहे. मग s2p चं अप्रॉक्सिमेट डिस्टन्स किती डीच आणि s1p चं पण अप्रॉक्सिमेट डिस्टन्स किती डीच. म्हणून s1p प्लस s2p ला आपण d प्लस d असं घेतो, कारण हे व्हर्टिकल डिस्टन्सेस जे काय आहेत ते कसे आहेत निग्लिजिबल आहेत. मग इन रियालिटी हे असं होतं, इन रियालिटी हे असं होतं बघा, हा गिवन पॉइंट, हा तुमचा s1p, हा तुमचा s2p. सांगा ना मला s1p s2p अप्रॉक्सिमेटली इक्वल टू d आहेत की नाही. ही रियल सिच्युएशन आहे, दिस इज द रियल सिच्युएशन. s1p s2p हे डिस्टन्सेस अगदी स्मॉल असतात, लक्षात घ्या. हे डिस्टन्सेस अगदी काय असतात रियालिटीमध्ये
स्मॉल असतात. सो रियालिटीला कन्सिडर करून S1P ची व्हॅल्यू अप्रॉक्सिमेटली D, S2P ची अप्रॉक्सिमेटली व्हॅल्यू D, म्हणून S1P प्लस S2P किती घेणार आम्ही 2D. म्हणून S1P प्लस S2P किती घेणार आम्ही 2D. सो हे आमचं झालं फर्स्ट अप्रॉक्सिमेशन. इंटरफरन्स आणि डिफ्रॅक्शन इंटरफरन्स मधला फर्स्ट पॉइंट झाला हा. फर्स्ट अप्रॉक्सिमेशनचा पॉइंट झाला. देअरफोर हा जो काय S2P मायनस S1P येतोय तो आता आपण इकडे पुढे लिहूयात. बघा, ऑब्झर्व करा, लिहायला वेळ लागणार नाही त्यामुळे गडबड करू नका, फक्त बघा. सो हा S2P मायनस S1P जो येणार, S2P मायनस S1P जो येणार तो येणार 2xD ऍज इट इज डिवायडेड बाय S2P प्लस S1P किती आला 2 टाइम्स कॅपिटल D. सर 2 ला 2 कॅन्सल. पाथ डिफरन्स ऍट अ गिवन पॉइंट ऑन द स्क्रीन. गिवन पॉइंटला दोन वेव्हज मधला पाथ डिफरन्स किती आला 2 ला 2 कॅन्सल. सर आन्सर आलं XD अपॉन D. पण सर आता आम्ही लक्षात ठेवताना कन्फ्युज होऊ शकतोय, कॅपिटल D कुठं होता आणि स्मॉल d कुठं होता. म्हणून एक रूल तयार केलाय मी आणि माझा रूल असा आहे, लक्ष द्या, रूल असा आहे, जेव्हा जेव्हा डिनॉमिनेटर मध्ये कॅपिटल लेटर येईल, जेव्हा जेव्हा डिनॉमिनेटर मध्ये कॅपिटल लेटर येईल तेव्हा कॅपिटल हा वर्ड म्हणायचा. म्हणजे असं बघा, XD अपॉन कॅपिटल D. स्मॉल d असेल तर मी XD अपॉन D म्हटलं असतं. डिनॉमिनेटर मध्ये स्मॉल d असेल तर मी काय म्हटलं असतं, XD अपॉन D म्हटलं असतं. पण डिनॉमिनेटर मध्ये जर कॅपिटल लेटर असेल तर म्हणायचं, म्हणजे कॅपिटल हा शब्द म्हणायचा. सो पाथ डिफरन्स काय झाला XD अपॉन कॅपिटल D. रिपीट, पाथ डिफरन्स इज इक्वल टू XD अपॉन कॅपिटल D. अगेन पाथ डिफरन्स इज इक्वल टू XD अपॉन कॅपिटल D. अगेन पाथ डिफरन्स इज इक्वल टू XD अपॉन कॅपिटल D. लक्षात राहील, बरोबर. सो ऍट गिवन पॉइंट ऑन द स्क्रीन, गिवन पॉइंटचं डिस्टन्स फ्रॉम द सेंटर किती स्मॉल x. काही लोक त्याला काय म्हणतात स्मॉल y. गिवन पॉइंटचं सेंटर पासून डिस्टन्स किती, रिपीट, स्मॉल x. डिस्टन्स ऑफ गिवन पॉइंट फ्रॉम द सेंटर स्मॉल x. डिस्टन्स ऑफ गिवन पॉइंट फ्रॉम द सेंटर स्मॉल x. मी स्मॉल x, कॅपिटल X, स्मॉल d, कॅपिटल D सगळं म्हणून का घेतोय, तर इथं पुढे हळूहळू जे फॉर्म्युले डिराईव्ह होणार आहेत त्याच्यामध्ये स्मॉल d, कॅपिटल D व्यवस्थित सबस्टिट्यूट करावा लागतो, स्मॉल x, कॅपिटल X व्यवस्थित सबस्टिट्यूट करावा लागतो. ओके. सो पार्ट डिफरन्स तुमच्या लक्षात आला कसा कसा केला आपण. सो ही स्लाइड पहिल्यांदा लिहून घ्या. या लिहून, थांबतो मी, लिहून घ्या. आणि लिहून झालं की ऑनलाईन पीपल चॅट बॉक्स मध्ये रिप्लाय करा. नेक्स्ट लेक्चर थोडस लेट चालू होईल, डोंट वरी. लिहून घ्या. लिहून घ्या पटकन. थोडंसं एक्सटेंड होणार, त्याला तुम्ही तयार राहा, नो एक्सक्यूज. लिहून झालंय ऑनलाईन पीपल, टेल मी फास्ट. झालं का ऑनलाईन पीपल, रिप्लाय मी CW. बर, पुढं. हा, हे लिहून घ्या, हे लिहून घ्या पटकन. पार्ट डिफरन्स प्रूव्ह करायचा XD अपॉन कॅपिटल D. हेच प्रूफ तुमच्या बोर्डच्या बुक मध्ये आहे. सो बोर्ड साठी हे डेरिवेशन तुम्ही घेऊ शकता, मार्क करून ठेवू शकता. पार्ट डिफरन्स ऍट अ गिवन पॉइंट ऑन द स्क्रीन, त्याचं डेरिवेशन कम्प्लीट झालं.
झालं की सांगा. हा, न बोलता पटकन लिहा. झालं, याचा अर्थ बोलायचा नाहीये. बनवा कळत नाहीये का? झालं. बर, ही जी लास्ट स्लाइड आहे याचा मी स्क्रीनशॉट ग्रुप वरती टाकतोय. ऑनलाइन पीपल, in this lecture we will stop at this point. Okay, chalo, bye bye everyone, let me end the lecture. I will post a screenshot of this on the group.